मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा। व्यक्त करताना दिसतात। विठ्ठल विठ्ठल जणू तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला आपल्या जीवनातला अनुभव सांगतात। अनुभवाचा विषय काय आहे? भेद नाही सर्वात्मन, तुझ्यात आणि माझ्यात हे सर्वात्मन असणाऱ्या परमात्म्या, तुझ्यात आणि माझ्यात काही भेद नाही। मी जे जे काही करतो ना ते सगळं तुला समर्पण करतो। आता आम्ही हे सगळं करत असताना तर दुसऱ्याला कोणाला सांगावं म्हणून तुझ्यापाशी सांगतो। आणि आमचं वरपंगी नाही बरं का, जे करतो ते खरं आहे। आणि हीच अनुभूती महाराज या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात। विठ्ठल विठ्ठल संपूर्ण विदर्भ प्रांतामध्ये चालू असलेले समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रागट्याच्या औचित्याने हरिनाम सप्ते, आणि त्यापैकी आपला एक परमस्नेही परम आदरणीय माझ्या लहान भावासारखे आमचे रोशन महाराज, आणि त्यांच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवताची कथा ऐकतात। महाराज खूप अभ्यासू आहेत, त्याचबरोबर त्यांच्यात एक चांगला माणूस आहे। अतिशय कमी वयात सुजाणता लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे रोशन महाराज। कमी वयात मुरब्बीपणा येत नसतो माणसाला, आणि अतिशय कमी वयामध्ये समाजाला अनुरूप आपलं वागणं ज्यांचं, आणि समाजाला घेऊन चालण्याची ज्यांची हातोटी आहे, त्यांच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवताची कथा ऐकता। ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर रामदेवराय नावाचे राजा झाला। त्या रामदेवराय राजाच्या पदरी एक भोपदेव नावाचा पंडित होता, आणि तो भोपदेव नावाचा पंडित भागवत काय आहे हे सांगतो। मी काही भागवत सांगायला उभा नाही राहिलो, फक्त माझी जिज्ञासा एवढीच आहे की उद्यापासून आणखी हा मंडप कमी पडला पाहिजे, एवढ्या जिज्ञासेने सांगतो। आता भागवताच्या संबंधाने विद्वानातल्या चर्चाही आहेत का भागवत व्यासाचा आहे का भोपदेवाचा आहे। अखंडानंद सरस्वतींनी त्याचं खंडन करून ते व्यासांचंच आहे असं सिद्धही केलं। या भोपदेव पंडिताची एक टीका आहे भागवतावरची। तो भोपदेव पंडित लिहितो, वेद पुराणम काव्यंच प्रभुमित्र प्रियावचा बोधयंते प्रिय प्राहुयेन भागवत पुन्हा। या जगात उपदेशक आहेत म्हणून माणसं नीट आहेत बरं का।
साधू संतांनी जर आपलं जीवन सावरण्याकरता अमोघ ग्रंथाची निर्मिती केली नसती तर हिंदू म्हणवणाऱ्या माणसांनी जर म्हणलं समजा मी वेदाचं नाही ऐकलं तर मग वेद म्हणतो फटके खायला तयार हो, वेदाचे नाही वरते यमाचे. हा अधिकारवाणीने केलेला उपदेश आहे. तसे श्री गुरु आपल्या शिष्याला उपदेश करत असतात अधिकारवाणीने. प्रसंग गोड आहे. आळंदीत शिकायला होतो आम्ही दुसऱ्या वर्षाला. गुरुचं शिकवणं कसं असते सांगतो तुम्हाला. आता आळंदीत शिकणारे पोरं म्हणजे जमतेम दाड्या मिशा आलेल्या, आली नसली तरी प्रयोग करून का होईना आणण्याचा प्रयत्न करणार वय. कारण त्यात काही समवयस्कर असतात, काही निराला आणला नसतात. आम्ही चतुर्मासाला होतो त्यात 2 एवढालेच होते. रडायचे ते आम्ही सांभाळत होतो, त्याला रडत जाऊ नये. आता जमतेम दुसऱ्या वर्षाला बसल्यावर सगळे दाढी मिशीचे, आणि दाढी मिशीचे झाल्यावर माणसं मार खात नसतात. जे दाढी मिशीचे झाल्यावर माणसं मार खातात, जे दाढी मिशीचे झाल्यावर माणसं मार खातात त्याचा तर जगून उपयोग नाही. पण गीतेचा पाठ होता. वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य गीता शिकवायचे. आता असं आहे, विद्यार्थी दशा म्हटली काही पोरकटपणा अंगात असतोच. आणि आमच्या बुवाचं शिकवणं म्हणजे असं होतं, कुठे गेला होता रे, बोल ना, बोल, बायकोचे कपडे धुवायला गेलता का, असं बोलायचे ते. त्याने जर म्हणलं बुवा असं असं झालं होतं, बोलतो का, बोलतो. आणि ते यायची वेळ आणि पोरांच्या गप्पा चालल्या होत्या. तर पाठीमागून यायचे ते. आताच्या शाळेसारखं काही नाही, गुरुजी पुढच्या दारात नेतात. आमच्या शाळेला दरवाजा पाठीमागून होता. ते पाठीमागच्या दारात ना आले आणि जुन्या शिक्षण संस्थेत पाठ चालायचं तेव्हा जे लाता मारत आले म्हणसाल बुवा, एका एकाला 2-2. आणि इतकं मारायचे का त्यांनाही कळत नव्हतं की आपण नेमकं करतोय तरी काय. त्यांना रागच तेवढा आला. आता सगळे दाढी मिशीचे. आणि एकदा का मिशी आली म्हणजे माणूस एक वेळ का होईना दिवसातून असा हात फिरवतोच. तो असा हात फिरवणाऱ्याला जास्त त्रास व्हायचा. आणि मग त्यांनी सांगावं की रे माझे लेकर आहे तुम्ही, काय म्हणायचे ते, माझे लेकर आहे तुम्ही, तुम्ही जर नाही घडले तर समाज काय घडवणार, याला म्हणतात अधिकार. तुम्हीच नाही घडले तर समाजाला काय द्या. मी नेहमी म्हणत असतो, या गादीहून जर एखादा मनुष्य म्हणत असेल, या गादीवर उभं राहणारे दुर्दैवी आहेत, काही दुर्दैवी आहेत या गादीवर उभे राहणारे. त्यांना या गादीचा महिमा सुद्धा माहित नाही. आणि टीव्हीवर तो पोळाच भरला पा, गधेन घोडे एकाच लाईनीत आहेत. गधे त्याच बरोबर आहेत, घोडे त्याच बरोबर आहेत. या गादीचा महिमा असा आहे, या गादीवर उभा राहणारा माणूस स्वतः सुखी पाहिजे, तो जगाला सुख देईल. कधी कधी या गादीहून दुर्दैवी प्राणी म्हणत असतात, तुमच्याकडे पाहिलं तर आम्ही सुखी, आमच्याकडे पाहिलं तर तुम्ही सुखी. पण तो काही सारखंच असं म्हणणारे ना, या गादीवर उभं राहायच्या कामाचे नाही. त्याने पहिले सुखी भावून नंतर या गादीवर उभं राहा. असं आहे, मी नेहमी म्हणत असतो, तांब्याचा पात्र आहे, गडू आहे तांब्याचा, आणि तो तांब्याचा गडू तुम्हाला वरून गार वाटला पाहिजे. काय करावं लागेल, सोपं आहे. आतमध्ये बर्फ भरलं की वरून गार वाटेल. आतमध्ये बर्फ असेल तर वरून गाठ वाटेल. आतून जर कोळसे भरले तर वरून गाठ वार. आता समवयस्कर असतात सगळे माणसं. आणि गंमत सांगतो तुम्हाला, जास्त शिकल्यामुळे जास्त पैसा कमावता येतो ही मुळात म्हणत चुकीची आहे. जास्त शिकल्याने काही पागल झाले. आमच्या मूर्तिजापुरात 4 आहेत, आणि त्याला जर तुम्ही विचारलं तुझं नाव का, तो माय नेम इज सोपान. इंग्रजी बोलतो. माणसं म्हणतात तरी इंग्रजी शिकून पागल झाला. म्हणजे हाही भ्रम डोक्यातून काढून टाका की जास्त शिकला मनुष्य म्हणजे जास्त पैसा कमावतो. असं काही नाही. ज्याचं प्रारब्ध बलवत्तर आहे राजे हो, तो कोळशातून ऐश्वर्य निर्माण करतो. आणि ज्याचं प्रारब्ध डुबतं ना, त्यावेळेला तुकाराम महाराज सारखे व्यवहारात चतुर असणारे माणसं सुद्धा एक दिवस खाली येत असतात. हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे. आणि मग काय असतो, 1 रुपयातून लाखात गेलेला असतो, आणि 1 लाखातून रुपयात आलेला असतो.
ते एकमेकाच्या अवगुणाने आलेले असतात. कधी कधी काही काही लोकांना पैसा पाहिल्यावर करमतच नाही हो, अजिबात करमत नाही. रात्री गाडी रिझर्व लागल्यावर वाकून का होईना पण ढाब्यावर नेतात. आता सांगा, गाड्या वाकून वाकून ढाब्यावर नेल्यावर गाड्या राहतील का शिल्लक? तुम्ही बोलत जा, कशा शिल्लक राहतील मला सांगा. या नादाने जास्त मराठी माणूस आजच्या तारखेला जो खाली आला का, आता येता येता मी एक न्यूज वाचली, 73% देशाची मालमत्ता ही 1% लोकांच्या हातात आहे. तुम्ही YouTube उघडा आणि न्यूज पाहून घ्या. 73% मालमत्ता ही आजही देशाची आखरी बारीक केल्या. बाप दादाने कमावलेली प्रॉपर्टी बारीक कशी करता येईल? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, महाराष्ट्रात श्रीमंत लोक हाडाने झालेले कमी आहेत. एक तर विकून आहे तो पैसा सांभाळून सुखी झालेले लोक आहेत. कारण मी गुंठा मंत्री पाहिलेले लोक आहेत. गुंठ्यावारी जमीन विकायची आणि तो पैसा हाताला आला की मग माणसं म्हणतात सेठ आले. हा कायचा शेठजी आहे, याला काय घाम गाळलंय. मग अशा वेळेला एकाला उपदेश करत असतो, काय गळ्या तो खालच्याला एकदा उपदेश करतो. मित्रातून मी एकाच वयाचा एकाच शाळेत शिकलो. काय गळ्या तुझ्या वडिलांच्या वेळेला तुझी परिस्थिती होती, आज काय झालं रे? त्या वेळेला तो जो ज्ञानाचा डोस पासतो त्याला म्हणतात मित्राने मित्राला केलेला उपदेश. पुराण जे उपदेश करतात ना ते मित्राने मित्राला केलेले उपदेशासारखे. आणि तिसरा एक प्रकार आहे, तो म्हणजे बायकोने नवऱ्याला केलेला उपदेश. हा, असं काही गृहीत धरायचं नाही बायका नवऱ्याला उपदेश करत नाहीत म्हणून. करतात ते, आणि जगातल्या सगळ्यात नवऱ्याला करतात. कारण नवरा हे असं पात्र आहे ज्याचं तिथंच काही चालत नाही. बाकी कुठेही चालतं त्याचं, पण तिथं नाही चालत. मी सांगू, या प्रदेशाचे मुख्यमंत्री असतील आणि ते जरी घरी तोऱ्यात आले, मला नाही वाटत चहा भेटत असेल म्हणून वेळेवर. नाही, तिथं ऐकूनच घ्यावं लागतं. मग अशा वेळेला ती पत्नी त्याला उपदेश करत असते. असे 3 प्रकारचे उपदेश आहेत. शेवटच्या प्रकारातला उपदेश संतांनी आम्हाला केला, जोडून या कर विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. आता मला सांगा, तुकाराम महाराजांनी आमच्या पायाला हात लाव एवढं काय आम्ही मोठं नाही, पण तुकाराम महाराजांच्या उपदेशाचा जो प्रकार आहे हा प्रियावचा आहे. असा 3ही प्रकारचा उपदेश ज्यात सापडतो त्याचं नाव आहे भागवत. विठ्ठल असा सुंदर ग्रंथ आहे का, हा त्या ग्रंथाचा आपण श्रवण करता. आजची सेवा समर्थाची आहे, आणि समर्थाची सेवा जीवाने काय करावी? जीव असमर्थ आहे, कारण जे चाललंय ते त्यांच्यानेच चाललंय. हा, असे समर्थ गजानन महाराजांच्या या दारामध्ये आपण तुकाराम महाराजांचा अभंग समर्थांच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगात आपला गोड असा अनुभव तुकाराम महाराज देवाच्या पुढे व्यक्त करतात, जो अनुभव प्रत्येक जीवाला यायला पाहिजे. तो अनुभव तुकाराम महाराज देवाच्या जवळ व्यक्त करतात. मी सांगतो तुम्हाला, या जगात असा जीव नाही ज्याला अनुभव नाही. माझं वाक्य नीट ऐका, मी म्हणतोय असा जीव नाही ज्याला अनुभव नाही. विष्ठेतला किडा विष्ठेतून बाहेर काढल्यावर तो जर विष्ठेतच जात असेल तर याचा अर्थ असा आहे त्याला तिथे सुख आहे याचा अनुभव आला म्हणून तो तिथे जातो. दाराच्या पुढे उभा राहिलेला कुत्रा आपल्या घरी आल्या आल्यास लगेच निघून जात असेल तर असं म्हणू नये का त्याला काही खायला भेटलं असेल. बिलकुल नाही, त्याचा कालचा अनुभव आहे. त्याला जळक्या लाकडाचा प्रसाद मिळाला म्हणून ते त्या घरून पटकन गेलं. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो तुम्हाला. मी लहानपणी 2 वर्ष मामाच्या घरी शिकलो. आता स्थळ झालं पाहिजे. आता तुम्हाला नाही का चिंता, मुलं मोठे झाले पाहिजे, तुम्ही हो नाही काहीतरी करत जा म्हणजे मला कळेल का आपल्या कीर्तनात गृहस्थी माणसं बसली आहेत, नाही तर सगळेच ब्रह्मचारी म्हणल्यावर कसं भागल. तुम्ही हो नाही करत जा. तुम्हाला वाटत नाही का तुमचे मुलं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, म्हणून तर तुम्ही 2.5 वर्षाचे होते तेव्हापासून शाळेत घातले. पण आमच्या आई वडिलांना त्यावेळेला शाळेत घालावं असं वाटलं नाही. त्यांनी आम्हाला 7-7 वर्षाचं होईपर्यंत घराच्या बाहेर नाही निघू दिलं. ते म्हणायचे होईन काहीतरी. हा झालो आम्ही, असं काही नाही. आम्ही झालो नाही असं कसं म्हणा, आम्ही झालो आमच्या जीवनात. आमचा रुतबा आहे. ही सगळी माणसं उभी राहिली नाही पाठीमागं, ही झालेली माणसं आहेत. यांची स्वतःची ओळख आहे.
काही का होईना पण त्यांची एक ओळख आहे. माणूस सगळेच प्रधानमंत्री होत नसतात आणि उग प्रधानमंत्र्याच्या नावाने कट्ट्यावर गप्पा करत बसत नाही जाऊ नये हो. गावातले लोक फार 2 ग्रॅम तंबाखू 3 ग्रॅम मन चुना दिवसभर चोळत राहील. मोदीचं चुकलं, असं नाही करायला पाहिजे होतं. सांगा आता वांग्याचं असं केलं तर मग टमाट्याचं कसं. आता मला असं वाटते हे जास्त चुका करणाऱ्याला 1 दिवसाचा प्रधानमंत्री करावं. याचा नाही श्वेतांबरचा पितांबर झाला तर महिना बदलून ठेवा. पण बसतात माणसं इकडच्या तिकडच्या खोड्या काचऱ्या करत. असं काय होत नसतं. मलाही लहानपणी माझ्या वडिलांना वाटत असेल हा मोठा झाला पाहिजे, तसा मी मोठाच झालो. लहान थोडी. माझ्या बाजूला उभा राहिलेला कोणताही माणूस म्हणते उंची मोठा झालो का नाही. आता याच्यापेक्षा मोठा नाही होता येता, फुल झाला. आता मामाच्या घरी पहिलं वर्ष होतं. पहिलं वर्ष जरासं बरं जातं, कारण पहिल्या वर्षात मामी सांभाळून घेते, दुसऱ्या वर्षात चिमटे काढायला सुरुवात करते. हा पहिलं वर्ष बरं गेलं. आता मी होतो तोपर्यंत माझ्या मामाचं लग्नच झालं नव्हतं. पार मी 10वीत गेलो तेव्हा लग्न झालं त्याचं. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या मामीचाही विषय डोक्यातून काढून टाका. काही याची मामी खराब असेल बुवा मग म्हणूनच हा घरी आला, तसंही काही नाही. आमच्या मामाच्या घरी एक मोठा कुत्रा होता, फार मस्त. आणि तो कुत्रा रोज घरात बसायचा. त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य होतं, त्याला भूक बीक लागली म्हणजे हाताने इशारा करायचा. असा हाताने इशारा करायचा. भाकर लागली काही लागली तर म्हणजे समजायचं याला भूक लागली. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इंग्रजी कुत्रे आणले, इंग्रजी कुत्रे असतील ना कोणाच्या कोणाच्या घरी, ठेवू नका, सोडून द्या. ते त्यानं काय केलं, आपल्या लाईनीत बसवलं माणसाला. तुम्ही मला सांगा सकाळी कोण कोणाला फिरायला घेऊन जाते? ती आपल्याला घेऊन जाते का आपण त्याला घेऊन जातो? रामपायराच्या पायरी माणसाला संगतही माणसाची भेटू नये. याच्यापेक्षा दुर्दैव काय. 70,000वाला हाफ पॅन्ट चड्डी घालून नगरपालिकेचे रोड हुंगत बसते सकाळी 7 वाजता. याच्यापेक्षा जीवनात दलिंदरी काय. आणि हा इंग्रजी आहे, विदेशातून आणला, देशीच पाळ. विदेशी कुत्र्याला अक्कल नाही. साधं अर्ध्या डोक्याचं विदेशी कुत्र आटपून नाही राहिलं, अर्ध्या डोक्याचं नाही आटपून राहिलं, फुल डोक्याचं कसं असं. हा ते गावरान कुत्र होतं, मस्त हाताने इशारा करायचा आणि अंगा खांद्यावर केलं तरी काही नाही. पण ऐन दिवाळी आली, कुत्र गायब झालं. आता मी लहान होतो. लहानपणी म्हणजे माणसाला काय तर्क सुचेल काही समजत नाही. मी माझ्या आजीला विचारलं, म्हणलं आजी आपला कुत्रा नाही दिसत? तर आमची आजी म्हणे दिवाळीत तो नसते. आता स्वाभाविक मला वाटलं तो त्याच्या मामाच्या घरी गेला असेल. तर आजीला म्हणलं तो मामाच्या घरी गेला का? ते म्हणले बाबू त्याचा मामा हयात नाही. मग माझ्या आजीने मला एक स्टोरी सांगितली. तो लहान होता म्हणे, 1-1.5-2 वर्षाचा होता. त्यावेळेला आता ते मोठं घर होतं, वाडा होता मोठा. आणि तिचे एक भाऊ होते, ते फार श्रीमंत होते. त्यांचा खटला होता आजीच्या भावाचा. आणि त्या खटल्यावर एक दिवाणजी होता. आणि त्या दिवाणजीला 2 होते पोरं फार शांत स्वभावाचे होते. त्यांनी दिवाळी 4 दिवस अगोदर राहिली असे त्याच्या शब्दाला काही काही जण शांत बसले. त्याला ते महाराज पुढे सांगून अगरबत्त्या लावल्या. दिवाळीत कोणी अगरबत्त्या लावत असते? त्यांनी फटाके बांधले होते शपटाला. कुत्र त्या दिवस पासून तो मरेपर्यंत दिवाळीच्या काळात फटाका फुटला का वावरतच राहायचं. फटाके बंद झाले काच गावात यायचं. मी एक का सांगितलं माहिती का तुम्हाला? कुत्र्याला सुद्धा अनुभव आहे. अनुभव नाही असा जीवच नाही हो, त्याला अनुभव आहे. अनुभव नसता तर आंधळी मुंगी आपलं जीवन व्यतीत केलं नसतं तिनं. अनुभव नसता तर आज जन्माला आलेल्या मुलाला आईचं स्तनपान कसं करावं
हे काय त्याला कोणी शिकवलं? आणि तो इतका लहान आहे का आईही त्याला समजावून सांगू शकत नाही, तरी देखील तो उत्तमरित्या आपलं पोट भरू शकतो. याचा अर्थ त्याला पहिले कधीचा तरी अनुभव आहे. पण गंमत अशी आहे, काही अनुभव असे आहेत ते घ्यायचेही नसतात आणि सांगायचेही नसतात. काही अनुभव असे आहेत ते ज्याचे त्यानेच घ्यावे, दुसऱ्याला सांगू नये. आणि काही अनुभव असे आहेत ते सगळ्यांना सांगावे. त्यापैकी पहिला अनुभव, पाणी टाकावं आणि नागडोळे बंद करून गटागटा घ्या. हे काय सांगायचा विषय आहे का? तो घेऊही नाही आणि सांगूही नाही. दुसरा विषय असा आहे, तो ज्याचा त्याने घ्यायचा. संसारात आलेले गोड आणि कटू अनुभव जे ज्याचे त्याने गिळायचे आहेत. चार भिंतीच्या आत पती पत्नीचं चाललेल्या नात्याचा अनुभव तो जगाच्या बाजारात मांडता येत नाही, तो ज्याचा त्यानेच घ्यावा. आणि संसारातले अनुभव तरी काय असणार आहेत? संसारात फक्त हा त्याच्याकडे पाहते, तो याच्याकडे पाहते, म्हणून याला वाटते त्याचं बरं आहे, त्याला वाटते त्याचं बरं आहे. पण संसाराचा मूळ स्वरूपाचा विचार केला तर संसरती इति संसारा, श्रुसरती या धातूपासून संसार शब्द तयार झाला. जो सरकत राहतो क्षणाक्षणाला, एका भावात जो नीट राहू शकत नाही, जो क्षणाक्षणाला पालवतो, त्याचं नाव आहे संसार. एक जण 10 वर्षाने एका जणाला भेटला आणि म्हणला, बाबा 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 बाल्या लयच मोठा झाला तू. एका दिवसात झाला, एका वर्षात झाला, 6 महिन्यात झाला. तो किती कधी वाढला? 10 वर्षाने वाढला का? नाही. एका दिवसाने वाढला का? नाही. तो क्षणाक्षणाने वाढत चाललाय. कारण संसार एका भावातून दुसऱ्या भावात परिवर्तित होतो. त्याच्यामुळे इथे सगळे अनुभव सारखे असतील हे सांगता येत. तसे ज्ञानोबा म्हणतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, का सुखनिद्रा शयनी इंगळाच्या. मृत्यू लोकात सुखाची कहाणी जर कोणी सांगत असेल, शक्यच नाही. वाटत असते फक्त. शेतकऱ्याला वाटतं नोकरीवाल्याचं बरं आहे, आणि नोकरीवाल्याच्या बायकोला वाटतं शेतकऱ्याच्या बायकोचं बरं आहे. कारण विकत काही आणावं नाही लागत तिला, असं वाटते. पण सारखंच आहे. 2 मित्र एकाच शाळेत शिकले, लहानाचे मोठे झाले, कॉलेजमध्ये एकाच ऍडमिशन घेतली. दैवयोगाने एकाच शहरामध्ये राहायला सुरुवात केली, एकाच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. काही काही लोकांचं भलं विचित्र असतं. आणि एकाच वर्षी लग्न झालं, राहायला एकाच सोसायटीत, पण एकाच्या घरातून नुसतं हसण्याचा आवाज यायचा कधी पहा. आणि दुसऱ्याच्या घरातून पाहिलं तर काव 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 किट होऊन गेलो डोकं. 6च महिने झाले लग्नाला. 6 महिन्यात असं वाटलं का एखाद्या विहिरीत उडी मारावं, पण पाणी खोल गेल्यामुळे त्याने तो प्रस्ताव रद्द केला. एक दिवस असाच घराच्या बाहेरून असा चालला होता, जिन्यावर उभा होता. त्यावेळेला मित्र खालून आला आणि फार उदास चेहरा दिसला, म्हणून त्याने विचारलं, का रे फारच उदास? म्हणला, काय करतं गड्या, असं आहे ज्याच्या त्याच्या नशिबाने खावं लागतं. नाही, लोक म्हणतात ना, तकदीर से पहिले भाग्य से अधिक किसी को कुछ नाही म्हणतात, कुछ नाही मिळतात. म्हणलं शोधूनच ठेवले ना. म्हणला, दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात नाहीत. आपल्या जीवनात आनंद नाही म्हणून पोराचं नाव आनंद ठेवलं आणि त्याच्यावर आनंद मानतो. घरात आलो की घरात शांतीच नाही. हा, घरात 2 लोकांची सारखी चालू आहे. म्हणलं कोणाची? म्हणला घड्याळीची टिकटिक आणि घरची चिकीट. दोन्ही सारख्याच चालू आहेत. त्याने याला सांगितलं, म्हणलं मित्रा लग्न तर झालं, पण असं आहे माझं, माझ्या घरात सारखी कटकट आहे. बायको बोलू दे नाही ना. हो, काही इकडून शब्द फेकला की तिकडून आहे तिच्याकडे अस्त्र. ब्रह्मास्त्र फेकलं का वरुण अस्त्र. तिनं वरुण अस्त्र फेकलं की आपलं गरुड अस्त्र चालू दिवसभर. असं वाटतंय मरून जावं. थोडला मित्रा एवढा हतबल होऊ नको, तुझ्या घरचं बोलण्यावर आहे. म्हणला, काय बोलतो? खोटा बोलतो का? मनाची तसल्ली करतो. तुझ्या घरातून तो मस्त हसण्याचा आवाज येतो. तो म्हणला, बाहेरून ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या तशाच असतात असं थोडी आहे की नाही. काही लोक बोलतच नाही, असं वाटतं हे संत आहेत.
पण आतल्या गाठीचे असतात ते. काही काही लोक भळभळी असतात, गटागट गटागट बोलतात. असं वाटतं त्याच्याकडे कोण हे निरा भांबेल गिराईक आहे. आपल्याला वरून वरून काहीच नाही ठरवता येत. तो म्हणला माझ्या घरचं जे चाललंय ते तुझ्यासारखंच आहे. म्हणला समजलं नाही. म्हणले तुझी बायको फक्त बोलते, माझी बायको मारते. म्हणला समजलं नाही. म्हणे असं आहे, तिनं जर मला काही सांगितलं आणि मी जर नाही आणलं तर ती हातात आणील, ते फेकून मारते. हुकलं तर मी हसतो, लागलं तर ती हसते. आता हे अनुभव ज्याचे त्यानेच हो म्हणत जा. ते कोणी घेऊ ज्याचा अनुभव, ते काय जगाला सांगाव का आता? मग सांगा तुम्ही. कधी कधी चुकून अंधारात बायका अंधाराचा फायदा घेतात आणि लात लागते. ती लागत नसते, ती अंदाज घेऊन ठेवलेली लात असते. आणि त्यात विदर्भातली जर असली मावशी तर मग तिचं बापा बालेश बाबा इथं जागा तुम्ही, मला दिसत ते सांगो माय इकडे सांगो माय काय घे ना, जमलं का मस्त. आता ही अनुभव का बाहेर सांगायचे आहेत, तो ज्याचा त्यानेच घ्यावा. हा संसार तसाच आहे महाराज. मी तुम्हाला सांगू, मारुतीच्या पुढं बसलेलं म्हातारा जर म्हणत असेल माई सुनबाई लक्ष्मी सारखी, खोटं बोलते ती. खोटं बोलते ती. त्याला संध्याकाळी चहा भेटला पाहिजे म्हणून सांगते. तसं सांगितलं नाही तर चाही नाही त्याला. असा अनुभव आहे महाराज. जे मंदिरात झोपणार म्हातारे का भाई अनुभव आले ते मी जगाला सांगितले. सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. संत महात्मे अनुभव घेतातही आणि तो जगाला देतातही. कारण परमार्थातले अनुभव घेण्यासारखेही आहेत आणि सांगण्यासारखेही आहेत. या अभंगात जर पाहिलं तर अनुभवाचा विषय ज्यांचा ते तुकाराम महाराज अतिशय मोठी. तुकाराम महाराज म्हणजे साधे आहेत का? तुकिता यातला जो म्हणवणी आहे ना, तो लय महत्वाचा शब्द आहे. तो म्हणवणी शब्द हे सांगतोय का ज्यांनी ही आरती रचली ते रामेश्वर शास्त्री दशग्रंथी होते. आणि रामेश्वर शास्त्रींचं अर्ध जीवन तुकाराम महाराजांच्या पायावर वाहिलं होतं त्यांनी, उत्तरार्धातलं जीवन. आणि स्वागत तुकाराम महाराजांच्या प्रदक्षिणा मार्गावर काटे टाकायचे.
आणि तुकाराम महाराज ते काटे साफ करायचे. तुकाराम महाराजांना काठीने मारलं हो, तिथले जे काटे होते टाकलेले त्यांनी मारलं, रक्त बंबाळ झाले. पण जराशी ही ब्र शब्द न काढता हा महात्मा त्या मंबाजी बुवाच्या घरी गेले. मला इथं आलं ना थोडासा राग येतो. मी या पदावर म्हणजे इथं आलो या चरित्रावर की मला थोडा राग येतो एकट्यालाच. आणि तो राग असा आहे माझा, वारकरी संप्रदायातल्या 2 साधूंवर अशी घटना घडली. ऐका तुम्ही. पहिली घटना अशी आहे, नाथराया आंघोळीला गेले आणि एका मुसलमानाच्या पोराला सुपारी आणि कात दिला खायला. सांगितलं साधू येईल, कारण 1-2 महिन्याच्या अगोदर अजित डोभालांचं भाषण झालं होते. सुरक्षा सल्लागार आहेत ते, निस्पृह माणूस आहे. त्या अजित डोभालांचं वक्तव्य आहे, अंग्रेजों ने 1.5 साल तक 150 साल तक राज किया, मुगलों ने 500 साल तक राज किया. गेले 650 वर्ष भारत गुलामगिरीत आहे. त्यात फक्त आपल्याला सांगितलं जातो आपण देश किती गुलामीत होता. आता गुरुजी सांगतात 150 वर्ष, विद्यार्थी म्हणतात 150 वर्ष. दोन्ही मुरू घालावं लोणच्या सारखे. अतिशय चुकीचं वाक्य आहे हे. गुरुजीला काय विचारायला स्वतःचं डोकं चालू नाही त्याच्यात. एवढा डोकं चालून चालून गुरुजी झाला तरी तिथं त्याचं डोकं चालना. भारत 650 वर्ष गुलाम राहिला. मी पुढे बोलेल शिवाजी महाराजांच्या वर 10-15-20 मिनिटं बोलेल. महाराजांनी मला मेसेज केला काल रात्री, थोडस शिवाजी महाराजांचं सांगा. तर काय करावं मलाही कधी कधी वाटते, फार डीप बोलावं. बोलता येत नाही असं नाही, बोलता येते मला. पण गंमत अशी आहे ना, मी जायच्या सचिन तेंडुलकर बॅट घेऊन आला की लोक त्याला म्हणायचे, दाखवायचे चौका. तिथे लहान सकले करून चौका. मग तसंच आहे. मला सांगितलं की मी बोलत राहतो तसा. मी बोलेल तेव्हा बोलेल. पण तूर्त मला आता असं सांगायचंय, या 150 वर्षाच्या कारकिर्दीत ज्या वेळेला मुघल आले, त्या मुघलांच्या बरोबरही काही जयसिंगासारखे रक्ताचं पाणी घालेले माणसं मुघलांच्या बरोबर होते. आणि मुठभर इंग्रज भारतात आले आणि त्यांनी आज तागायत सत्यानाश केला भारताचा. तुम्ही इथं एवढे बसले, प्रामाणिकपणाने सांगा, तुम्ही हिंदू संस्कृतीला मानता का? मग जेवताना पाणी फिरवता? आता कसं करावं? नाही तुम्ही सोडून का तर आपला विश्वास नाही. का नाही माहिती आहे का? मधात इंग्रज आले आणि त्या इंग्रजांनी एक वाक्य आपल्यासाठी वापरलं होतं, हा देश जादू टोण्यावाल्यांचा आणि भोंदू लोकांचा देश आहे. आणि आताच्या तारखेला मात्र आपले लोक इंग्रजांनी एखाद्या विषयाचं संशोधन केलं म्हणजे म्हणतात, मग आमचे तर ऋषीमुनी पहिलेच म्हणत. अरे ऋषीमुनी पहिलेच म्हणत वेड्या, तुझा विश्वास नव्हता. इंग्रजांचा धूर्त डाव होता हा की भारतातले माणसं, खास कर हिंदू म्हणवणारा जो तबका आहे तो त्याच्या संस्कृतीपासून वंचित करायला पाहिजे. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐका. ख्रिश्चन समाजाचा माणूस यहुदी भाषा जाणतो आणि त्याला बायबल वाचता येते. मी सांगतो ते बरोबर आहे का? ख्रिश्चन समाजाचा माणूस यहुदी भाषा जाणतो आणि तो बायबल वाचतो. मुस्लिम समाजाचा माणूस, मी धर्माचा नाही म्हणला, नाही माय बोलणं कानकसूरपणा नसते, तेच प्रत्येक शब्द ऐकावं लागतं पहिले बरोबर. मुस्लिम समाजाचा माणूस उर्दू जाणतो, तो कुराण वाचतो. आता पुढचं वाक्य बोलतो, हिंदू धर्मातला माणूस कसा आहे, त्याचा धर्मग्रंथ आहे संस्कृत आणि तो शिकतो इंग्रजी. मेळ पेरलं रताळ आलं केळ, ह्या झाला सावळा गोंधळ. हा, त्या इंग्रजी लोकांनी आमचं डोकं फिरून टाकलं, माणसं इंग्रजीत झाले सगळे. हा, आपले धड लोक हिंदूही राहिले नाहीत आणि धड
इंग्रजही झाले नाहीत. आपल्या माणसाला वदनी कवळ घ्या म्हणायचं तर त्याला लाज वाटते. अलीकडे तर बसून जेवाची लाज वाटायला लागली. बसून जेवत नाहीत लोक. माणसाचं बाह्य सौंदर्याकडे जेवढं प्रेम आहे ना, तेवढं आंतरिक स्वच्छतेकडे प्रेम नाही. माणसं स्वतःला डेव्हलप जितकं करतात ना, तर मावशा पहा बरं, काही काही तर कीर्तनात आल्या तरी मेकअप करून आल्या. पण त्याला हे माहित नाही, ज्या बुवाच्या पुढे बसले आहेत त्याला यातलं काहीच माहित नाही. त्याला काही याचं घेणंही नाही देणंही नाही, पण तरी आल्या बिचाऱ्या. पण कीर्तन हे चेहरा सुंदर करण्यासाठी नसून मन सुंदर करण्यासाठी. हा मनाचा दवाखाना आहे साहेब. आपली फसगत अशी झाली का या लोकांनी आपल्याला आपल्या धर्म संस्कृतीपासून दूर केलं. मग आपल्याला सांगितलं जाते भारत 150 वर्ष गुलामगिरीत होता. 150 नव्हता, 650 वर्ष गुलाम होता. 650 वर्ष आपण गुलामगिरीत राहिलो. 650 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाचे तुकडे काय झाले, मंदिराच्या ठिकऱ्या काय झाल्या, तरी एक मेसेज आजच्या दिवसाला आला येतो. तो म्हणजे असा, शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार काय फक्त मराठेच होते काय? 16-17 मुस्लिम राजाची वर्दी लागते त्याच्यात, मुस्लिम सरदाराची. आणि मग आपले लोक म्हणतात खरं आहे त्याचं, शिवाजी महाराजांना काय फक्त काय हिंदूच लोकांना जवळ केलं काय, मुसलमान लोकांना जवळ केलं? पण एक गोष्ट लक्षात येते का, शिवाजी महाराजाचा जिथे जिथे संघर्ष झाला त्यात मात्र मुसलमानच होता. विठाला या माझ्या परतच्या मुद्द्यावर मनोनी रामेश्वरी. या मनोनी शब्दामध्ये फार बरंच काय आहे. कारण जातीचे माणसं म्हणत असतात ना, का तुम्ही तुकाराम महाराजाच्या नादी लागले. तुकाराम महाराजांच्या नादी लागण्याच्या अगोदर रामेश्वर भट्ट म्हणतात, मी त्यांना थर्मामीटर लावलं आणि ते थर्मामीटर असं होतं, मी देवतांच्या बरोबर तुकाराम महाराजांची तुलना केली. आणि तुकाराम महाराजांची तुलना करत असताना तुकाराम महाराज प्रत्येक देवाच्या श्रेष्ठ ठरले. ब्रह्मा कन्येशी धरूपाय आम्ही विष्णुदास तैसे न हो, पाराशरे केले काय आम्ही विष्णुदास तैसे न हो, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकाराम महाराज प्रत्येक देवापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून दशग्रंथी असणाऱ्या रामेश्वर भट्टांनी सांगितलं, आरती केली हो मी, नाही तर मी काही केली नसती. याला म्हणतात सोने पे सुहागा. याला काय म्हणतात? सोने पे सुहागा. म्हणजे सोना आहे त्याला कस लावला की चकाकी वाढत असते त्याची. हे तुकाराम महाराजांचं पारमार्थिक वैभव आहे. आणि त्या तुकाराम महाराजांना आलेला गोड अनुभव आहे. अनुभव काय आहे? भेद नाही सर्वात्मना. ही अनुभूती आहे पारमार्थिक, ती प्रत्येकाला यायला पाहिजे. देव म्हणजे स्वार्थ पूर्ण करण्याचं दुकान आहे का? तुम्ही बोलत जा मला. देव म्हणजे स्वार्थ पूर्ण करण्याचं दुकान आहे का? आता इथे जे कीर्तनकार येतील त्यांचं नाव आहे नारायण महाराज पडोळे. बहुतेक कीर्तन आहे त्यांचं. फारच वेगळा वक्ता आहे हा. आम्ही आमच्या जीवनाची या गादीपर्यंतचा प्रवास केला तो शाळेतून कॉलेजवरून आळंदीवरून इकडे असा केला. त्यांनी तसा नाही केला. त्यांनी दुसरा प्रवास केला, दंडार कलापथक, आणि मग इकडे वळाले ते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळेच अनुभव. इथं पांढुर्णा नावाचं गावाच्या पुढे एक मारुती आहे झोपलेला. ते म्हणत असतात काऊन झोपला तो, काऊन झोपला अशी. अरे तुम्ही माणसाचंही नाही ऐकायला लागले, कीर्तनकाराचंही नाही ऐकायला लागले, देवाचंही नाही ऐकायला लागले. तो म्हणा जा तिकडे, मग मी घेतो झोपून. अरे देव काय आमच्या गरजा पूर्ण करणार आहे का? हो, आम्ही दुकान मांडणार राजो. भक्ती इतकी सोपी आणि इतकी कामापुरती करून घेतली माणसाने, ती तशी नाही. देव जसा समजतो आम्ही तसा नाही. परमार्थाच्या व्याख्या जशा करतो तशा नाही. परमार्थातली सगळ्यात तुम्हाला सांगू का, आता तुम्ही गजानन महाराजांच्या दारात इथं बसलेले, मी शेगावला म्हणलो होतो ही गोष्ट. गजानन महाराजांच्या दारात येणाऱ्यापैकी
70% लोकांची संख्या त्यात निम्मे लोभापोटी आलेले आहेत आणि काही भीतीपोटी आलेले आहेत. तीच संख्या जास्त असते दिवसभर. पहा तुम्ही. हा, काही खोब्यातून जायल, खाब्यातून जायल, डोक्यातून जायल, पायातून जायल हे दिसतात. इथं अंगारा चोपलो का तिथं अंगारा चोपलो. हा हा, काही दुसरे असे आहेत त्याच्या तोंडावर हमेशा 12 वाजलेले असतात. 2-4 लाख रुपये दिले तरी ते तसेच मरेलचे मरेलच आहेत, धामणीसारखे ते उभेच आहेत. गजानना गजानना धाव रे या वर्षी तरी त्याच्या संत्राचे संत्र पुरे घडू दे रे. मागच्या वर्षी आपला त्याच्यापेक्षा कमी हे अशी दुखी. हे व्याख्या आहेत परमार्थाच्या, हे देवाच्या व्याख्या आहेत. देव भक्तीतली सगळ्यात मोठी व्याख्या भागवतात आहे. कृष्णो अहम पश्यत गती. भागवतातली सगळ्यात मोठी व्याख्या ही गोपींनी केलेली. म्हणून तर रास पंचाध्यायीला भागवताचा प्राण म्हणतात. गोपी म्हणतात कृष्णो अहम पश्यत गती. मी कोण झाले म्हटलं, मी कृष्ण झाले. हा, मी दुसरं तिसरं कोणी नाही. परमार्थातली सर्वोच्च अनुभूती आहे. मी तो वासुदेव तत्वतो मी वासुदेव आहे तत्वता. ही पारमार्थिक अनुभूती आहे. आणि ही पारमार्थिक अनुभूती प्रत्येक भक्ती करणाऱ्या माणसाच्या ठिकाणी यायलाच पाहिजे. हा, प्रत्येक भक्ती करणाऱ्या माणसाला. हा, थोडं बहुत या जन्मात नाही, पुढच्या जन्मात कळणार आला. पाय लचकला त्याचा. दुसरं म्हणलं का रे कीर्तनाला नाही आला. काय कीर्तनाला येता, पहिल्याच दिवशी पाय लचकला, आता नाही येत कीर्तनाला. देवल फिव आपल्याला नाही माहित. मी म्हणलं का रे, एक दिवस कीर्तनाला चालला पाय लचकला तर तू सप्त्यात येणं बंद केलं आणि बायकोला घेऊन सासरवाडीला चालला होता तर पायाच्या किलच्या झाल्या तरी सासरवाडी नाही सोडली रे. हा, बोलावलं नाही तरी दिवाळीला हजरच आहे डालड्याचे कानोले खायसाठी. लोकांना सगळी परिभाषा वेगळी टाकली करून. ही अनुभूती आहे आध्यात्मिक. मी वासुदेव तत्वता ही यायला पाहिजे. पारमार्थिक माणसाने आशावादी असायला पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनातली अनुभूती तुकाराम महाराज देवापुढे व्यक्त करतात. देवा, मी आतापर्यंत जे काही सेवा केली ना ती सगळीच्या सगळी तुला समर्पण केली. हा माझ्या जीवनातला अतिशय सुंदर अनुभव आहे देवा. तुझ्यात माझ्यात भेद नाही देवा. मी जे काही करतो ना ते तुला समर्पित करतो. त्यामुळे ना आपला आता दोघांचं पारड समान झालेलं आहे. आपल्यात काही भेद राहिलेला नाही असा अनुभव महाराज व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. काही करीतो देवा ते सेवा समर्पे.
तुकाराम महाराज देवाच्या पुढे आपल्या जीवनातला गोड अनुभव सांगतात. देवा मी जे जे काही करतो ते सगळं तुला समर्पण करतो. आता जे जे करतो त्या कर्त्यात काय काय बसते त्याचा विचार करावा लागेल. कारण आम्ही बरेच कामं करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नाही, काही काही लोक कुटुंबाची सेवा करतात, काही काही लोक समाजाची सेवा करतात. देवाची सेवा आहे काय पाहावं लागेल. हा, काही काही लोक राजकारणात समाजसेवेसाठी उतरलेले आहेत, जसे अरविंद केजरीवाल. काही हुशार कावळा होता राजू हा. एवढा हुशार कावळा मी माझ्या जीवनात नाही पाहिला कधी. हा, महात्मा गांधीचा जसा उपयोग केला त्या काळात काही लोकांनी, हा गांधीचा उपयोग झाला. गांधीलाही नाही माहित. ती ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी माहित पडलं त्याला माझा उपयोग करून घेतला म्हणून. तसं अण्णा हजारेचा उपयोग करून घेतला केजरीवालने. त्याला राजकारणातच यायचं होतं, पण त्याला कसा ट्रॅक भेटना. कसा आहे, जोपर्यंत ट्रॅक भेटत नाही तोपर्यंत की गाडी जरा हिशोबाने चालवावं लागते. आता वरुडून निघालं तर आता ट्रॅक चांगला झाला, धावायला काय हरकत नाही, पण कुठं काही रस्त्याचं काम सांगता येत नाही, मग तोलाने सांगावं लागतं. आम्ही आमच्या पोराला नेहमी सांगत असतो, बाबू गाडी पळो पण रस्त्यावर काही भरोसा ठेवू नको. हा, आता की नाही मोदी मामाचा काळ चालू आहे. हा, त्यानं रस्त्यावर काही भरोसा ठेवू नको. कुठं काय काही सांगता येते काय. सारा देश कामावर आलता हो. साऱ्या देशाचं काम निघालं लोकांचं एकदाच. हो, कुठेही जा. मी राजस्थानला गेलो पावसाळ्यात, तिथेही हेच दशा. त्याच्या अगोदर गेलो फार भारताचं शेवटच्या टोकापर्यंत गेलो इकडे, हा बिहारपर्यंत, बिहार ओडिसा इकडे गेलो, तिकडेही थेच गती. म्हणलो लोक कठीणच काम आहे. ट्रॅक पाहिजे हो धावायसाठी. जोपर्यंत ट्रॅक मिळत नाही तोपर्यंत पळू नाही. त्यातलं हे गिराईक होतं. याला ट्रॅकच मिळत नाही. याला बरोबर साधला लेखाचा. दिल्लीचं रामलीला मैदान, अशी बंदूक काढली आणि माझ्या खांद्यावर ठेवली, एकच घोडा दाबला, दिल्लीचा मुख्यमंत्री. चकाचक. कशासाठी आले होते? भारतातली राजनीती साफसुथरी करायसाठी. पण राजनीती साफसुथरी करता करता तेच गलिच्छ झाले. इच्छाच नाही राहिली शहाण्या माणसाला. म्हणजे मतदानही नसतो करत. मला समजलं त्यापासूनच नाही करत, मतदान नाही करत मी कधी. म्हणून तो एवढा बोलतो. हा, कारण माहित आहे का, राजसत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी धर्मसत्ता असते. दोन सत्ता वेगवेगळ्या आहेत. धर्मसत्ता वेगळी, राजसत्ता वेगळी. पण घोळ काय झाला माहित आहे का, धर्मसत्तेने राज आश्रय केला आणि त्याच्याने घोळ झाला. हमारा मालिक जहां ले जाएगा, मोतिया मेरो नाम, गले विच पट्टे प्रेम चित खेचत उत जान. पण आमच्यातल्या काही लोकांनी त्याच्या ढवळाढवळ केल्यामुळे ते आमचंही ऐकायला तयार नाहीत. लोक म्हणतात महाराजाला काय गरज आहे बरं त्याची. म्हणजे तू काय कर, ग्रामपंचायत अख्खीच काय, आणि महाराजाला पाहू दे डोळे लावून, मस्त चालू आहे, चल द्या बा तुमचं. हा, हे अशासाठी असतं का ते? नाही. हा, ते ट्रॅक पाहिला त्या माणसाने, मिळते का. समाजसेवा करण्यासाठी आले होते, समाजसेवा केली नाही, त्याने कुटुंबाची सेवा केली. मग आम्ही जे करतोय ती ईश्वराची सेवा होईल का? कारण आम्ही शेतीत काम करतो, मग काय ती ईश्वराची सेवा होईल का? आपण कुटुंबाची सेवा करतो, ती कुटुंबाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा होईल का? हा विचार महत्वाचा आहे. धर्मशास्त्राच्या दृष्टीने धर्मशास्त्र असं सांगतं, तुम्ही जे जे काही कर्म करता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेही काही कर्म मनुष्य करत असेल, त्याने केलेलं कर्म आणि त्या कर्मापासून तयार होणार अदृष्ट. अदृष्ट म्हणजे दिसत नाही पण भोगा लागते, असं त्यालाच म्हणतात फळ. एखाद्या क्रियेपासून निर्माण होणारं जे अदृष्ट आहे, म्हणजे कर्म जर अदृष्टाला जन्म देत असेल तर धर्मशास्त्र त्याला कर्म मानायला तयार आहे. विठ्ठला विठ्ठल. नाही तर बायका सकाळपासून भाकरी थापत बसतात. हा, काही काही जण उठल्यावर पहिले ब्रश करतात, काही काही त्याच्या पुढच्या उठल्या उठल्या पहिले चहा घेतात. हा, हा जास्त शिकल्याचा परिणाम. लहानपणी आमचे शिकायचे, बाबू दात घासले पाहिजे मग चहा प्या, असं ढोरासारखं करू नये. लहानपणी आई काय शिकवायची,
समजा चुकून एखादं गावंडर जर म्हणलं झोपेतून, काही हट्टी असतात, नाही ना मला आत्ताच चहा पाहिजे म्हणजे पाहिजे ते आई म्हणते बाबू असं मॅटासारखं करून तू काय ढोर आहेस काय, असं बिना दात घासाचा चहा घेत जाऊ, असा बिना दात घासाचा चहा घेत जाऊ, असा बिना दात घासाचा चहा घेत जाऊ, नाही. माझी आई म्हणायची तू काय ढोर आहेस काय. पण काही काही दिवसा चहा घेतात, त्यानं काय होणार आहे, अरे बाबा ही देहसेवा आहे, त्यानं काय होणार आहे, ते नित्याचे कर्म आहे. आपण केलेल्या कर्मातून एक अदृष्ट तयार होत असतं आणि ते अदृष्ट एक तर पुढे पुण्याला जन्म देतं किंवा पापाला जन्म देतं, आणि ते पुण्य आणि पापच माणसाला भोगायला येतो. ना भुक्त्वम शीयते कर्म जन्मकोटी सतैरपि आयुष्यम भुक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. रामायणात निषाद विषाद योग आहे. लक्ष्मण दादा त्या निषाद राजाला सांगतात, कोई न कहू सुख दुख करू दाता, कोई न कहू करायचं करणार आहे मी म्हणून खुशाल करवा. कारण एवढं तर नक्की होईल, जगाचा कारभार चालवणारा परमात्मा माझ्या नादी लागला म्हणल्यावर माझ्यात काहीतरी, उगाच कसा नादी लागला, माझ्यात काहीतरी आहे म्हणून माझ्या नादाला लागला. पण तुमचा एक आक्षेप असतो, देवानं मायास कसं केलं आणि देवानं मायास कसं केलं आणि देवानं मायास कसं केलं. मी म्हणलो तू ह्याजवळ काय आहे एवढं कसं करायला. 2 बैल आहेत त्यातला एक डंगरा झाला, मालक आहेत त्याचे 2 दात पडले, पोरगा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं तिथं या टपरीवर त्या टपरीवर बसते. काय वाकडं करावं देवाने. आपलं वाकडं होत असतं ते आपल्याच कर्मविपाकाने ना आपलं बरं होत असतं तेच आपल्याच कर्मविपाकाने. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आंबा खावाचा असेल तर झाड कशाचं लावायचं, केळीचं. उत्तर आहे आंब्याचं झाड लावावं. तसं सुख व्हावं असं वाटत असेल तर परेचाम न समाचरित. जी गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे ती इतरांसाठी करू नये, ती इतरांसाठी केली का मग ती दुःख देते. हा असं जे कर्म आहे तुकाराम महाराज म्हणतात, जे अदृष्ट देणार आहे, जे सुख दुःख देणार आहे ते कर्म मी तुला समर्पण केलं. जे जे काही करीतो देवा एक विचार दुसरा भक्तिशास्त्रातला आहे. कारण कलियुगात भक्ती आहे ना, तुकडोजी महाराजांचं एक प्रमाण आहे बा, प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही, योग जागास योग जागास योग जागास योग्य वेळ नाही काळ नाही. म्हणजे तुकडोजी महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचं खंडन केलं असं म्हणू नये. काळ नाही ना तसा. काळ आहे का मला सांगा बरं. सांगा आता, चायनीजच्या ठेल्यावर चायनीज खाऊन राहिले, तिकून आल्यावर हवा सोडून राहिले नाकातली, इकून तिकून जमीन का. मला सांगा बरं तुम्ही. अरे युक्त आहार विहार लागल ना. तुम्ही कोण्या गाडीवर उभे जा, मचक 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 मचक, आणि मग म्हणा आमच्या गावात योग शिबिर आहे, चालले डोक्यावर पाय घ्यायला. जमल का. जमणार नाही. कारण योग्य काळ नाही, त्या काळाला अनुरूप ही शरीर आहे. तसं नाही आता. म्हणून आता उद्धरण्यासाठी योग रोगमुक्तीच्या उपायापेक्षा योग हा भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. पण आता शक्य नाही. कठीण आहे, लय कठीण आहे. कारण शरीर साथ देईन तर होईल, नाही तर होणार ना. आता तर 30च्या पुढे गेलं धावलं का दम लागते. आणि कोणालाही बीपी वाढ लागले. काल परवा 28चा पोरगा अटॅक आला हो त्याला. दर्यापुरात एक माणूस मेला रोडगे खाऊन. सांगा मरणच होईल. रोडगे खाऊन मरत असतात का. हा, लालू प्रसादनं चारा खाल्ला पण अजून नाही मेला. केवढा धट माणूस आहे. एवढाचा सुखरामनं लोखंडाचे टावर गिवले तरी नाही मेला तो. टावर टेलिफोन आले होते का, ती सुखरामची होती. पी.व्ही. नरसिंहरावनं युरिया खाल्ला होता, ते गेले. आणि इकडे रोडगे खाऊन माणसं चालले. सांगा कसं होईल याचं. योगाचं खंडन नाही केलं. योग चांगलं बरं ठेव डोक्यावर, नाही तर तिकडे घेऊन जा देवाच्या जवळ. एवढा महत्वाचा असेल तर. आणि मी म्हणतो जोड्याचं टेन्शन आहे तुला. 30 रुपयाची पॅरागॉन स्लीपर घालून द्यायला का रोग आला होता काय. काय जोडा घालून आला लोकांना दाखवायला.
माणसं मंदिरात येतील, देवाचा विचार नंतर करतील, चपलीचा विचार पहिले करतील. ही अशी भक्ती होत नसते. तुम्ही जशी करता तशी तर होतच नाही. तुम्ही सालच्या म्हणलं दरवर्षी छपाई चालू आहे पोथीची लक्ष्मीबाईच्या. साल बदलला का कंपनीला नवीन पोथ्या छापावं लागतात. तुम्ही सगळ्याच करता का व्रत लक्ष्मीबाईचं? याच्यात काही असतील ना ज्याचे नवरे सर्व्हिसवर आहेत, हे अजूनही लक्ष्मीने तुम्हाला दिलं काय दरिद्रीपण आहे. अजूनही ज्याच्या घरी 1,20,000 रुपये महिना आहे, त्याची बायको गुरुवाऱ्या दिवशी आटपाट नगर होते आणि शिला होती आणि शिला दलिंद्र होती. तिच्या घरी खायला नव्हतं. संध्याकाळी गावभर बोंबलत बसली. तिने एक पूजा पाहिली, पूजातील पसंत पडली आणि घरी आली, उधारीत पूजा केली आणि नगदीत लक्ष्मीबाई पावली. घ्या करा गुलाबजामुन जेवा. ही भक्ती आहे का? अशी कोणती लक्ष्मी आहे गुलाबजामुन प्रसन्न होईल? काही बावळटपणा आहे सगळा. पोत्या फाटल्या पण तुमचं जे आहे ते सुरूच आहे. याच्यात बसतो का ते पाहावं लागेल. शांत रसाचा भक्त कशाला म्हणतात? शांत रसाचा भक्त परमात्म्याला आपला स्वामी मानतो आणि तो जाऊन बसतो दर्यात. तिथं बसला की काम क्रोधादी विकारावर आपलं नियंत्रण मिळवतो आणि एकांतात बसून प्रभूचं चिंतन करतो. कबीरदास महाराज म्हणतात तसं. कबीर खड़ा बाजार में मांगत सबकी खैर, रे कबीर रे कबीर कबीर खड़ा बाजार में मांगत सबकी खैर, ना किसी से दोस्ती और ना किसी से बैर. हा शांत रसातला भक्त आहे. याला काही जगाचं घेणं देणं नाही. कोणाशी याचं वैरही नाही आणि कोणाशी मित्रत्वही नाही. अशी भक्तीतला एक प्रकार आहे. हा प्रकार शांत रसातल्या भक्ताचा आहे. दुसरा एक प्रकार आहे तो आहे वात्सल्य. तिनं पहिल्या जन्मात तप केलं होतं. धरा नावाची स्त्री होती ती. वर ते देवाकडं 8 वसू आहेत, अष्टवसू म्हणतात. त्यापैकी द्रोण आणि धरा यांनी तप करून पुढचा जन्म भगवंताच्या बाललीला आपल्या अंगणात खेळाव्या म्हणून घेतला. मग त्याला माहित नाही का ते आपल्यासारखं आहे का? रात्री काय जेवलं काय बा काय जेवलं आपल्यासारखं आहे काय? हा फक्त जेवण माहित आहे. काही लोक तर अर्ध्या जेवणात विचारतात भाजीला ताप झाली बा आपण कायची आहे. मग काय माती खाल्ली का तू आतापर्यंत? सपाल पोळी आली का घेतली दुसरी, पोळी आली का घेतली दुसरी आणि टाकं भरल्यावर म्हणतो लोक भाजी काय काय. आपल्यासारखं होतं का? त्यांना सगळं माहित होतं. नवल केवडे केवडे नकडे कानो बाचे पोळे. अहो तो विश्वाचा जनित आहे हे तिला माहित होतं आणि तो इथे लीला करतो. परमात्मा इथे काय करायला आला? अभिनय करायला आला. अभिनय आपणही अभिनयच करायला आलो. आणि अभिनेता तोच असतो जो आपल्या पात्राला पूर्ण न्याय देतो. मी आता दुपारच्या प्रवचनात बोललो, रामजी अभिनय करत होते आणि ते पाहिलं सतीने. आणि सतीने पाहिलं ती म्हणजे हा कायचा देव आहे? कारण शंकर म्हणले राम सच्चिदानंद दिनेशा आणि म्हणले हा सच्चिदानंद आहे. ते म्हणले आनंद आहे तर बोंबलत कोण चालला? बरं वीरो बायकोच आहे. बायको 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 या झाडाला आलिंगन देते म्हणजे हा कुठं देव असते काय? शंकर म्हणले ते अभिनय करतात. आणि अभिनेता तोच जो अभिनयाला जे आपल्या पात्राला न्याय देतो. तो मध्ये एक पिक्चर आला होता, मी लहान होतो तेव्हा, त्याचं नाव होतं कर्मा. तुम्ही पाहिला का तो? मी पाहिला पण मी लय मोठा झाल्यावर पाहिलो. म्हाताऱ्यानं पाऊस नाही दिला मला लय दिवस. म्हातारले कळ काय माय अजूनही मी कोणाला नाही भेट पण म्हाताऱ्याला भेटतो. थर्र कापतो अजूनही मी नेहमी. मला जर काही झालं ना कोणा किती दवसा दिला तर मी भेट नाही. फक्त मला लागतं तुमच्या वडिलाला सांगतो. मी निम्मा गार होतो तिथंच. अजूनही भेटतो. थरतो तेव्हा थरथर कापतो. त्या कर्मा पिक्चरात एक गाणं त्यातलं गाजलं आणि त्यातला विलन गाजला. त्यातलं गाणं अजूनही वाजवतात लोक. ज्याला नवीन बुलबुल शिकायची आहे, बुलबुल तरंगात तोही वाजवते. ती वाजवते ती बुलबुल वाजवणार ती. आणि त्यात एक कलाकार होता त्याचं नाव होतं डॉक्टर डँग. तो अभिनेता जिवंत आहे अनुपम खेर.
पण मधल्या काळामध्ये तो जर असला तर लोक विचारायचे का रे दुसरा चित्रपट आला म्हणे त्याच्यात कोणचा हिरो आहे तो म्हणे डॉक्टर ध्यान आहे ना रे बा त्याच्यात. याला काय म्हणतात माहिती आहे काय? अभिनयाला न्याय देणे. तसं आपणही जीवन नावाचं पात्र वठवायला आलो. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे वर्ल्ड इज स्टेज लाईफ इज ड्रामा वी आर ऍक्टर गॉड इज डायरेक्टर. जगताच्या रंगमंचावर जीवन नावाच्या पात्राला न्याय द्यायला आलेलो तुम्ही आम्ही जीवनाच्या पात्राला असा न्याय द्यायला पाहिजे का आपल्या जीवनाचं पात्र संपल्यावर जेव्हा पडदा पडेल तेव्हा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आणि वाजत राहिल्या पाहिजे ते जीवन. हे जे 44 लोक गेले का, हे जे 49-50 वर आकडा गेला आता, हे जे 50-51 लोक गेले का, यांनी जीवनाच्या रंगमंचावर आपल्या जीवन नावाच्या पात्राला असा न्याय दिला ज्यावर चंद्र दिवाकर जोपर्यंत आहे तोपर्यंत या लोकांच्या नावाने या भारतवर्षात टाळ्या वाजत राहतील. कारण लई दिवस जगून उपयोग नाही ना. हे का आमच्या गावात एक माणूस 103 वर्ष जगला ना. काहीच नाही, जेव्हाही भलता धट होता. लय धट जे उपयोग काय जगून काही उपयोग नाही. थोडं जगावं माणसाने. जीवन जगताला पाहिजे. प्रभू सुद्धा पात्राला न्याय द्यायला येतात ते तिला माहित होतं यशोदेला, पण तरी ती त्याला मुलासारखी ते सांगा ते कोणी सांगा माझा कृष्ण दे वात्सल्य भाव आहे. याच्यानंतर एक भाव आहे माधुर्य भाव. ही भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्ती प्रसादे मी गोगडी हो माझा भाव तो विठ्ठलो न्याहाडी हो. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर ही भक्ती चांदूर बाजारमध्ये प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी केली. गुलाबराव महाराजांना अंत समयाला स्त्री धर्म लागू झाला होता. त्यानंतरची एक भक्ती आहे जिचं नाव आहे सख्य भक्ती. सख्यत्व कसं असावं तर अर्जुनासारखं असावं आणि दास्यत्व कसं असावं हनुमंतरायासारखं असावं. हा की तू माझा स्वामी
की एका भावात राहून परमात्म्याची सेवा करणे, अशी जी जी प्रकारातल्या भक्तीतली जे जे काही परमात्म्याच्या संबंधाने सेवा आहे ते देवा समर्पे. अंतिम ज्ञान मार्गाचा विचार केला तर ज्ञान ही अशी अवस्था आहे का त्याला काही कर्तृत्व शिल्लक नाही राहत. ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, जैसे अनाथाचा सखा बोलीला जो. हा आचार्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान परमात्म्याला शंकराला सांगतात, हे शंकर, आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणा पूजास्ते विषया भोगा निद्रा समाधी स्थिती. म्हटले मी जे चालतो फिरतो ना, तू माझा आत्मा, माझं शिवलिंग आहे, माझी मती म्हणजे माझी गिरिजा आहे, माझे जे प्राण पंचप्राण आहेत ते त्या भगवान थांबतो. थोडं शिवाजी महाराजांचं चिंतन करूया, एक 5 ते 10 मिनिटं. माझ्याकडे अजून 7 मिनिटं वेळ आहे. मी 7 मिनिटात शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतो. आज शिवजयंती आहे, रोज रोज सांगितल्यापेक्षा आजच्या दिवसाला सांगितलं. शिवाजी महाराजांचं राज्य, आजच्या तारखेला आपण जर शिवाजी महाराजांना जातीत वाटत असेल तर तो आपल्या मनाचा कोतेपण आहे. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य उभारलं तेव्हा 18 पगड जातीतल्या लोकांना 12 बलुतेदारांना सोबत घेतलं आणि 12 बलुतेदारांना 18 पगड जातीने जे निर्माण केलं ते स्वराज्य होतं मराठ्यांचं. म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलेला तेली मराठा, माली मराठा, धनगर मराठा, कुणबी मराठा, पुढचं बोलतो मुसलमान मराठा. विठ्ठला अशा महाराष्ट्रातल्या एका तरण्या बांड मुलाला त्याच्यातला गुण पाहिला आणि स्वराज्यात सामील व्हायची ज्याची तयारी आहे असा एक मावळा तयार केला. आणि शिवाजी महाराजांचं कौशल्य असं होतं की शिवाजी महाराजांनी एका मोहिमेवर वापरलेला एक सरदार पुन्हा दुसऱ्या लढाईत वापरला नाही. इतिहास साक्ष आहे. हा, एका मोहिमेला जो सरदार वापरला तो पुन्हा वापरला नाही. योग्य वेळेला वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसाचं नियोजन केलं. असं चातुर्याचं राजकारण होतं महाराजांचं. हा, एक गड होता सुरुवातीच्या काळामध्ये, पण महाराज 22 वर्षाचे होईपर्यंत 50 गड महाराजांच्या ताब्यात होते. महाराजांचं 12,000चं सैन्य होतं. असं एवढं बस्तान बसून महाराष्ट्रात मोगलीय काळात यावनीय सत्तेने जेव्हा काही आक्रमण केले ते आक्रमण उद्ध्वस्त लावून शेवटी आदिलशाही आणि निजामशाही सत्तेला मोठा तडा बसला. इतिहासात असं सांगितलं जातं की बडा आदिलशाह मेला, मोठा आदिलशाह म्हणायचे त्याला. आणि त्या मोठ्या आदिलशहाच्या जागेवर त्याचा मुलगा, त्यालाही आदिलशाह म्हणायचे त्या गादीला, पण तो आणखी खूप लहान होता. म्हणून कारभार बडी बेगम साहेबा चालवत असायची, आदिलशहाची बायको. त्या बडी बेगम साहेबाने एक दिवस मोठा समाज भरवला, सगळे मंत्री संत्री बोलावले आणि तिने विचार केला, महाराष्ट्रात आतापर्यंत जो यवन आक्रमण करायला जातो त्याच्या पाठीवर आणि छातीवर वार घेऊनच वापस येतो. असं काय सामर्थ्य आहे शिवाजीत का जो मरत नाही? का आमच्याकडे अजून तसे वीरच शिल्लक नाही राहिले. तिने पैजेचा विडा ठेवला. विडा कोणी उचलत नव्हतं. विडा का उचलत नव्हतं त्याचं कारण होतं, कारण भल्याभल्यांनी शिवाजी महाराजाच्या तलवारीची धार चाकली होती. त्यामुळे त्यांनी विड्यापेक्षा आपल्या पाठीवरचे घावच जास्त आठवत होते, म्हणून बाकीचे लोक उठले नाहीत. पण या सगळ्यांच्या मागे एक सरदार बसलेला होता. त्या सरदाराचं नाव होतं अफजल खान. अफजल खानाच्या शरीराची हालचाल आणि त्याच्या अंगावरच्या
शस्त्रास्त्राचा आवाज, त्याच्या अंगावरच्या सोन्या नाण्याच्या हालचालीने असं वाटलं भला धिप्पाड देहाचा अफजल खान माणसांना बाजूनं सरत गर्दीत पुढे आला आणि महाराजांनी म्हटलं, कौन कहता है हमारे यहाँ वीर नहीं है, हम है, हम विडा उठाते हैं. आणि त्याने तो विडा उचलला आणि म्हणला, कौन शिवाजी, वो तो पहाड़ का चूमा है, यू मसल कर आएंगे. पण गंमत अशी आहे, अफजल खान हे म्हणत होता पण भीती त्याच्याही अंतकरणात होती. 22 वर्षाच्या तरण्या बाणपोरांनी चारही बाजूने मुघलांच्या आक्रमणाच्या मधोमध्ये एकाच्या नाकात व्यसन घालून असं स्वराज्य निर्माण केलं होतं की ज्याची चुणूक आणि ज्यातलं सुख बाकीच्या सगळ्यांना आकर्षित करत होतं. इतकं स्वराज्य सुंदर होतं. त्याने विडा उचलला आणि विडा उचलल्यावर ती बाई काही एवढी मूर्ख नव्हती आणि त्या बड्या बेगम साहेबाने पुन्हा विचारलं, बोले फिर शिवाजी को मारने के लिए कितने लोगों की आवश्यकता है. मग याने सांगितलं, कम से कम 22,000 की फौज लगेगी. बाई ने उत्तर दिलं, चूहे को मसलने के लिए 22,000 की फौज लेके जा रहे हो, फिर भी कहते हो शिवाजी पहाड़ का चूमा है. बोले चूहे को मसलने के लिए और क्या चाहिए. याने सांगितलं, 100-200 हत्ती दिले तरी चालतील. उंदराला मारण्यासाठी हत्ती पण लागतात. घोडे असतील तर फारच चांगलं. आणि राणीने विचारलं, शिवाजी राजाशी युद्ध किती वर्ष चालेल. हा म्हणला, 3 वर्ष जमतेम समजून घ्या. आणि त्या हिशोबाने याला खजाना द्यावा लागला. नुसतं 3 वर्षात जेवणाचा खर्च नाही, त्याच्यामध्ये शाही खर्च आला, 3 वर्षातले सण आले आणि त्याच्या सणाचं वर्णन मी करू नये, तेच करू जाणे. आपल्याला काय माहिती त्याच्या सणाती वरात काय असते. असा 3 वर्षाचा खर्च पुरा. 22,000 सैन्य घेऊन शिवाजी महाराजाला मसलायला निघाला. पण असं म्हणतात त्यालाही इतकं सोपं वाटत नव्हतं. हा 22,000चं सैन्य घेऊन निघाला. त्यावेळेला शिवाजी महाराजाकडे जमतेम 12,000 सैन्य असेल. आणि 12,000चं सैन्य घेऊन हा कालपुरुष शिवाजी सगळ्यांशी झुंज देतोय आणि हा 22,000 घेऊन निघाला. याला वाटलं का याला मारणं काही एवढं सोपं नाही, कारण त्याला भीती होती शहाजी राजाची. कारण शहाजी राजा त्याच्यावर तलवार घासूनच होता. हा तोच अफजल खान आहे ज्या वेळेला शहाजी राजांना पकडून विजापुराच्या गल्ली गल्लीतून नेऊन शहाजी राजांना सांगितलं होतं, इनकी आओ गौर से देखो ये इब्रते कैदी है. इब्रते कैदी शब्दाचा अर्थ होतो मानाचा कैदी. हा मानाचा कैदी है. और इनकी तरफ क्यों देखो, बोले इनका बेटा राजा होने के ख्वाब देख रहा है. शहाजी राजाच्या गुडघ्यातच होतं ते. ज्या दिवशी हाताला लागला त्या दिवशी तुझं मुंडकं उडवल्याशिवाय राहणार नाही. मुघलीय साम्राज्यात शहाजी राजाची मोठी दहशत होती. शहाजी राजे जरी बाजूबाजूला राहत होते तर शिवाजी राजांसाठी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. स्वराज्य निर्माण शिवाजी राजाने केलं. पण शिवाजी राज्याच्या स्वराज्याला जेव्हा जेव्हा धोका बसायचा होता त्या वेळेला शहाजी राजाने अवगत केलं. म्हणून बाप तिकडे ठेवला आणि पोरगा महाराष्ट्रात राहिला. त्याला भीती होती याची. असं म्हणतात, काही इतिहासात असं नमूद आहे का तो तसाच निघाला सगळे घेऊन. काही इतिहासकार म्हणतात तो तसा नाही निघाला, जनानखाना घेऊन निघाला. काही म्हणतात नाही, त्याने त्याचा परिवार स्वतःच्या हाताने मारला आणि मग पुढे आला. तुम्ही म्हणसाल यातलं खरं काय आहे. मला नाही माहित काय खरं आहे. 2 मत आहेत, मी सांगितले. मला काय करायला लागते त्याचं. 2 मत आहेत त्या संबंधाने. पण विजापुरात एक खुनकी बावडी म्हणून प्रसिद्ध आहे. बावडी म्हणजे वीर असं म्हणतात. त्या खुनकी बावडीचा इतिहास असा आहे, हा जेव्हा निघाला तर याला 500-600 बायका त्या काळात असायच्याच. आता विचार नका करू तसा, कारण आताच्या काळात बायको करणं सोपं आहे, सोडणं सोपं नाही. सोडली का अर्धी संपत्ती घेऊनच जाते पाहते. हा, आणि ती आपल्या विरोधात गेली का वकील येतील फुकट भेटते, काही सल्लागार समितीचे अध्यक्ष फुकट भेटतात, काही आपल्या जवळचे सांगतात तिला वहिनी मागच तुमच्या घ्या कापून जसा कापता येईल तसा. हा, म्हणून आता एकच बरी. हा, आमच्यासारख्याची अजून हिंमत नाही लागली एकावर. तुम्हाला तर परम प्रतापी समजतो मी का तुम्ही तुमच्या जीवनात तेवढं धाडस केलं. कारण माझं असं मत आहे, माणूस हा लग्नाच्या आधी जंगलातला वाघ आहे. लग्न झाल्यावर काय का मांजर आहे का, लग्न झाल्यावर वाघच आहे तो. बदल काय, लग्नाच्या आधी जंगलातला वाघ असतो आणि लग्न झाल्यावर दुर्गा देवीच्या खालचा वाघ असतो. एवढाच बदल आहे. त्याच्यावर दुर्गा बसली असती.
त्याच्यामुळे होप नाही करता येत त्या वाघाला. बायका बोलतात असले त्याला वाटलं बरं मला दुर्गा म्हणलं बाल्याच्या बाबाला वाघ म्हणलं घे ना म्हणा. त्याच्यातही डाव होता द्यायचा. हे इतके हसले त्याला कारण तेच होतं, दुसरं कारणच नाही काही. त्याला वाटलं महाराजांना मला दुर्गा म्हणलं बाल्याच्या बाबाला वाघच म्हणलं घे म्हणा, कसं आहेच बसून माझ्याखाली. ते त्याच्यातच खुश. पहिल्या काळात असायच्या 500-500 600-600 बायका. एक दिवस गुरुवारी बघते बाबा मी बसलो दोघं जण, तर मला म्हटलं तुला माहित आहे का? म्हणलं काय? बिदरच्या राजाले 4500 बायका होत्या. आता मी त्यांनी प्रश्न केल्यावर मी तसंच उत्तर दिलं. म्हणलं त्या बायकाची गाठभेट झाली असेल मग कायच्या का त्या तर काही वाटपावूनच मेल्या म्हणे त्यातल्या अर्ध्या. अरे 365 दिवसात लढाई करीन का कारभार करीन का हिच्या भेटील जाईन, काही पाहिलं म्हणे त्यांना तोंडानं, काही तशाच मेल्या म्हणे त्याची वाट पाहून आज येईन उद्या येईन मग येईन, खलास झाले. आता याला 500-600 बायका होत्या, तर हा विचारायचा त्या अंधारात त्या बायकायला मेरे मरने के बाद क्या करोगे? आता त्यातली जिनं म्हणलं तुम्हारे मरने के बाद मैं दूसरी शादी करूंगी, तिची मान मोलाचा आणि त्या बावडीत टाकायचं. अशा काही मेल्यावर अर्धेच्या लक्षात आलं हा वन वे ट्रॉफिकच चालू आहे, जाते ते वापस येतच नाही, त्यातल्या काही पळाल्या. हा तिथून असं याने सगळं संपवलं म्हणतात. हा जेव्हा याच्या गुरुजीकडे गेला, त्याचा एक गुरुजी होता, मुसद्दी होता, हा पराक्रमी होता, पराक्रमाला नोकर नव्हता याच्या, पराक्रमी धाड दिप्पाळ शरीराचा. गुरुजीच्या दर्शनाला गेला. गुरुजींनी सांगितलं अफजल खान तुझं सगळं धड दिसतंय रे मला, फक्त तुझ्या डोक्यावर शिर दिसत नाही. पहिला अपशकुन आहे त्याला. गुरुजींनी सांगितलं आता तुझे वाचायचे चान्सेस कमी, चांगला लाडू चिवडा खाऊन घे, चकल्या फिकल्या. घरातून निघायच्या अगोदर याला आणखी एक अपशकुन झाला. याचा मानाचा हत्ती, तो हत्ती मरण पावला. युद्धाला जाताना हत्ती मरण पाहू नये, अपशकुन समजला जातो. आता माणसं म्हणतील ते शकुन आहे का अपशकुन आहे, ती कीर्तन झाल्यावर बघू काय आहे. एवढं झालं, एवढं सांगितलं, एवढं झालं. सैन्याने त्याला सांगितलं होतं, म्हणले आपण एक काम करू, कराड मार्गे सातारा महाबळेश्वर असा महाराष्ट्रात प्रवेश. महाबळेश्वरहून आलो की लगेच पहिला आक्रमण कराडवर करायचं, जावडीच्या खोऱ्यात घुसायचं, शिवाजी महाराजाचा पहिला गड घ्यायचा. हा वाजू नको, थांब ना. सगळ्यात दलिंदर जर काय असेल तर या काळात मोबाईल आहे, माणसातून उठवल्याशिवाय राहत नाही ते. झालं वाटते गप भेलं ते. हा म्हणला नाही आपल्याला सातारा कराड मार्गाने नाही जायचं, सरळ कर्नाटकातून सोलापूर गाठायचं, सोलापुरातून थेट निघायचं ते तुळजापूर गाठायचं. तुळजापूर का गाठायचं? म्हणला आपली ओळख आहे, आतापर्यंत माझी एकच ओळख आहे, मी जिथे आक्रमण करतो त्या सगळ्यात पहिले हिंदूंचे दैवत तोडतो, त्यांची आस्था तोडतो, मग आक्रमण करतो. म्हणून 13व्या शतकात जे आक्रमण झाले ते नुसतं आक्रमण नव्हते, धर्मांध आक्रमण होती. आणि अजूनही आक्रमण चालू आहेत, ते धर्मांधच आहेत. 650 वर्ष भारतात आक्रमण, भारतातल्या लोकांना त्रास देऊन सुद्धा या लोकांचं पोट भरलं नाही, म्हणून यांनी पाकिस्तान वेगळं मागितलं आणि आपल्या देशात भिकेवर ठेवले होते. आज काश्मीर वेगळं मागून राहिले. आणि आपल्या तेवढं नाही, शिवाजी महाराजाच्या याच्यात काही थेही होते. तू घे मेवणे करून, आम्हाला काय सांगतो, तू घेन सवय करून तेला म्हणत जाव बाप्पू, हे आम्हाला करायला लावतं का तेच? भेकीवर ठेवल्या लोकांनी 650 वर्ष त्रास दिला. ते 650 वर्ष त्रास दिलेले माणसं अलग मागतात. हा आपल्या भारत मातेच्या म्हणजे आपल्या आईचा पदर फाडून जन्माला आलेली औलाद आहे. पाकिस्तान म्हणजे काय आहे? भारत मातेचा पदर फाडून जन्माला आलेली औलाद आहे. या औलादीला एक दिवस संपवल्याशिवाय भारतवर्षातल्या लोकांनी गद्द सुरू. दुसरं कोण आहे? त्याचं नाव आहे पाकिस्तान. त्याचं नाव पाहिलं होतं चिल्लरस्थान. सरे चिल्लरच राहतात, बंदा एकही राहत नाही त्याच्यात, सरे उंदर राहतात. तो ज्या वेळेला पहिल्यांदा तुळजापुरात आला आणि त्यांनी सांगितलं मैंने सुना है कि महाराष्ट्र के लोग
ये इथं राहिलेला मुद्दा आता कंप्लीट करतो. आपलं दुर्दैव काय, मला वाटते माझे ते 2-3 मुद्दे अनकम्प्लीट राहिले, मला आठवले, मी पूर्ण करतो. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवाने काठीने मारलं. काही देऊ गावात एकही पोरगा असा नव्हता तुकाराम महाराजाच्या फेवरचा का त्या मंबाजी बुवाचा हातपाय काढा लागत होता. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर यौवन 108 वेळ फुटतो आणि ते 108 वेळ आंघोळ करतात. काय पैठण नावाच्या गावात एकही असा तरुण नव्हता एकनाथ महाराजाच्या फेवरचा, याचे टरले काढणारा. हे दुर्दैव आहे. म्हणून मी मगा बोललो होतो, मला अजित डोभालांचं भाषण आठवतं. ते म्हणत असतात, या देशात इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, मुस्लिमांनी 650 वर्ष राज्य केलं, पण गंमत काय माहिती काय, त्यांच्या बरोबर काही आपले होते आणि त्यांच्या बरोबर काही आपले होते. आपले त्यांच्या बरोबर होते म्हणून त्यांचं इतकं वर्ष चाललं, नाही तर आपले त्यांच्या बरोबर नसते तर 150 वर्ष नाही, 1.5 दिवस इंग्रज टिकले नसते आणि 6 दिवस मुसलमान टिकले नसते. ये अपने ही गद्दार है. हाँ, मुझे डर उन पाकिस्तानियों से नहीं, मुझे डर उन अंग्रेजों से नहीं, मुझे डर है अपने घर में छुपे हुए गद्दारों से. तेव्हापासूनच वाटोळ झालंय आपलं, नाही तर दुसरं वाटोळ व्हायला काही कारणच नाही. हा, आणि त्यात आपले 10,000 सैनिक होते. त्याने हिंदू सैनिकाला सांगितलं, जाओ मूर्ती को उखाड केला. आपल्यातल्या काही बहादरांनी पार लावली आणि मूर्ती उखडून खान बसलेल्या हत्तीवर दिली. खानाने पाहिलं, हसून म्हणला, क्या बात है, हिंदू की देवता इतनी तेजस्वी होकर ये हिंदू कुत्ते की मौत क्यों मरते हैं? अरे जिनकी देवता इतनी तेजस्वी है वो तो इनसे भी तेजस्वी होना चाहिए. लेकिन मैं पूरे हिंदुओं को बताना चाहता हूं कि तुम्हारी देवता को आज कोई नहीं बता सकता. म्हणून त्याने वरून जसा भवानीची मूर्ती आदळली, ठाणकर खाली पडली, ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या. घन आणायला लावले, तुडवली, राख केली आणि त्याच्यावर हत्ती रातून सांगितलं, देख लो मैंने हिंदुओं के मूर्ति की मिट्टी बनाई, अगर किसी में हिम्मत है तो मिट्टी से फिर भगवान बन के दिखाए. माणसं उघड्या डोळ्याने पाहत होते. शेवटी एक म्हण सार्थ झाली, ज्यांच्या मनगटात बळ असतं तिथलंच देवस्थान जागृत असतं. म्हणून देव जागृत नाही, त्याचे कार्यकर्ते जागृत पाहिजे, म्हणजे देव जागा राहत असतो. तिथून थेट निघाला तर पंढरपुरात गेला. पंढरपुरात त्याला फार जमलं नाही. पांडुरंगाच्या मूर्तीला त्याला हात लावता आला नाही, पण थैमान घालत 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 तसाच वाईला आला. शिवाजी महाराजांना पत्र मिळालं. पत्र वाचल्यावर सगळ्यांची मीटिंग भरली. सगळ्यांच्या मिटिंगीत महाराजांनी सांगितलं महाराजांना, युद्ध करणे नको. आपण जर युद्ध कराल तर युद्धाचा परिणाम हाच होईल, आपला पराजय होईल, त्यापेक्षा तह करू आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं, तह करायला काय हरकत नाही, पण सगळं देण्यापेक्षा मुघलांच्या पुढे मान खाली घालून जगल्यापेक्षा गुरुवर हात करू आणि मेलो तरी इतिहासाच्या पानावर अमर होऊन जाऊ म्हणून तलवारीच्या धारी सज्ज करा. पण काही जुने जाणते राजे असतात, ते म्हणत असतात, नाही तसं करू नका. हा, पण महाराजांचा अटळ निर्णय होता, 2-2 हात करायचे, जे होईल ते पाहून घेऊ. कान्होजी जेधी नावाचा एक 80 वर्षाचा, कानाचे डुलू डुलू हालतात असा एक सरदार पुढे आला आणि त्याने सांगितलं, राज, अरे एकला चाला काय रडाया, आमासने बिनी. शिवाजी महाराज म्हणले, कान्होजी पंत, लढाई सोपी नाही. अहो, जागिरी आणि वतनदार सगळेच्या सगळे अफजल खानाला जाऊन मिळतायत आणि तुम्ही माझ्या बरोबर लढता. आपल्यातले बरेच काही आहेत त्यांच्या गटात गेलेले, आणि माझ्या बरोबर जर युद्ध करत असाल तर यात वीरांगण होईल आणि मरावं लागेल. या वयात मरण पत्करता होईल, सगळं संपून जाईल. तयारी आहे का? म्हातारा करत शिवाजी महाराजांच्या देवघरात गेला. तिथं पडी होती आणि त्यातलं तुळशीचं पान हातावर घेतलं आणि पाणी घेऊन सांगितलं, राजा आणि जागिरी आणि वतन हित व्हायला, हित तुझ्या पायाजवळ. 6,000 सैनिक घेऊन येतो तुझ्या बरोबर, नाही म्हणू नकस. आणि तुझ्या संगतीला लावून खांद्याला खांदा लावून लढत आणि जिंकलो तर पुन्हा स्वराज्याचं निर्माण करू आणि हारलो तर या मातीसाठी मरू.
एक म्हातारा 80 वर्षाचं. हा ठरलंय कलकलून एकमेकाला दोघांनी मिठी मारली. वाईच्या खोऱ्यात जायचं ठरवलं. प्रतापगड निवडला महाराजांनी. प्रतापगडावर जायचं. मासाहेबांनी सांगितलं जायचंय राजे, गोष्ट खरी आहे, थांबा. प्रत्येकाला वाटत होतं या लढाई शिवाजी महाराज मरणार म्हणजे मरणार. आईलाही वाटत होतं, जिजाबाईला वाटत होतं. जिजाबाईंनी सांगितलं राजे, राज्य असं पोरकं सोडून चालू नये. आपण गेल्यानंतर याची काहीतरी वाट लावली पाहिजे. म्हणून स्वतःच्या हाताने राजांचं मृत्यूपत्र करून घेतलं जिजाऊ आई साहेबांनी. काय वाटलं असेल होत्या बाईला. जिवंत मुलाचा मुलगा मरायला जातो आणि त्याचं मृत्यूपत्र ती लिहून घेते. त्या मृत्यूपत्रात असं लिहिलं होतं, यदा कदाचित शिवाजी राजे जर गेले, यदा कदाचित शिवाजी राजे जर गेले तर या मराठी शाहीचा राजा म्हणून शंभू राजा या गादीवर बसेल. आणि जोपर्यंत शंभू सुजान होणार नाही तोपर्यंत जिजाऊ मासाहेब पुन्हा या स्वराज्याचं रक्षण करतील. त्याच्यावर राजांनी स्वाक्षरी केली. दुर्दैवी प्रसंग असा होता, शंभू राजे 2.5 वर्षाचे होते आणि सईबाई खाटीवर झोपलेल्या होत्या, मरायच्या तयारीत होत्या. कधी जातील आणि कधी नाही सांगता येत होतं. अशा वेळेला निरोप घ्यायचा आहे. सईबाईला महाराज सांगतात मला जावं लागेल, मला मोहीम फत्ते करायची आहे. पण सईबाई तुम्ही अशा मरणाच्या दारात पडल्या, कसा जाऊ. सईबाईंनी सांगितलं असं करू नका राजे. अहो आपल्या मुलाचा आणि आपल्या स्वामीचा गवगवा जर त्रैलोक्यात होत असेल तर कोण्या बाईला वाटतं ती मोठे होऊ नये. म्हणले तुझा मुलगा तर 2.5 वर्षाचा आहे. ते म्हणले माझा तो मुलगा नाही हो, ज्याला तुम्ही जन्म दिला, जे स्वराज्य नावाचं बाळ मोठं होत चाललंय, त्याचे पिता आहेत तुम्ही. कोण्या आईला वाटणार नाही ते मोठं व्हावं. पण म्हणले एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा शंभू लहान आहे, त्याला सांभाळा. महाराज म्हणले असं काही बोलू नको, मी तिकडून आलो की तू मला स्वागतासाठी आहे, मला हवी आहेस तू. फुकट स्वप्न दाखवू नका, मृत्यूच्या दारात उभी आहे मी. फक्त मी तुम्हाला एकच विनंती करते, माझ्या शंभूला सांभाळा. तुम्ही ज्या वेळेला दुःखी होसाल ना त्यावेळेला मुसू मुसू रडण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या आईची कुस आहे. पण ज्या वेळेला त्याच्यावर असा प्रसंग येईल ना त्यावेळेला त्याला आईच्या कुशीत डोळे खुपसून रडण्यासाठी ती कुस त्याच्याकडे नसेल. तो अनाथ आहे म्हणून त्याला सांभाळा. मृत्यूच्या दारात बायको उभी आहे, काय करावं. आईने प्रॉपर्टी लिहून घेतली आणि महाराज निघाले मोहिमेवर. प्रतापगडावर महाराज जाऊन बसले. खानाची स्वारी. खान जसा जसा वाई सर करतोय तसे तसे हेर लागलेले आहेत पाठीमागं. महाराजांचे काही हेर खानाच्या रस्त्यामध्ये टरबुजाचे दुकान लावून बसले. खानाला टरबूज लय आवडायचे. त्याने टरबूज पाहिलं, मला रुको रुको, अरे भाई खरबूजे बहुत अच्छे है, रुको. महाराजांचे गुप्त हेर होते. बोले कैसे दिया. बोले हुजूर माई बाप जैसे लेना चाहते हो वैसे दो, आप कम थोड़ी देंगे, आप तो जितना भी देंगे उतने में हमारा कल्याण हो जाएगा. त्यात महाराजाचं एक खास खोगीर लपलं होतं. त्याने जसं ते खायला सुरुवात केली, आता तो एवढा मोठा माणूस होता, त्याने काही एवढ्या फोडी तर खाल्ल्याच नसतील चमच्याने. अय्या असं असं तर खाल्लंच नसं. तुम्ही खाता तसं खाणं कमी आणि ऍक्टिंगच जास्त असते त्याच्यात. अरे खाणं माणसाने पोटासाठी काढलं पाहिजे, ऍक्टिंगसाठी नाही. त्याने एका भुक्कीत फोडलं आणि तसंच खायला लागला. आता तो बोलत होता तेवढ्या त्यानं पानाचा बचका खाऊन घेतला. पानाचा बचका खाल्ल्यावर तो म्हणला कितने होय, फरकन थुकला, पण त्याच्याच अंगावर थुकला अफजल खानाचे. असा धावला, रे सरकार माय बाप माय करो, माफ करो, माफ करो, गलती हो गई, तोबा तोबा, कुछ मत दो सरकार. अरे सरकार के अंग पर त्याने आपलं अंगरखा काढला, पाहिलं खाली चिलखत घालत नाही. एवढा क्लू महाराजांना दिला, खान आतून चिलखत घालत नाही. महाराजांसाठी ती जमेची बाजू होती. महाराजांना एक रामदास स्वामीचं पत्र होतं, त्या पत्रात सांगितलं होतं रामदास स्वामींनी, दुश्मन फार जोरदार आहे, पण त्याच्यासाठी मारायचं असेल तर योजना करून मारा, तसं मारू नका. आता काही काही लोक म्हणतील बा रामदास स्वामींनी पत्र पाठवलं म्हणजे शिवाजी महाराजकडे योजना नव्हती काय. असतेच. आता मला सांगा, तुमचे लेकरं शाळेत जातात पेपर द्यायला, तर तिथं गेल्यावर खोलीत गेल्यावर त्याचं तोच करते का तुम्ही जाता. मी तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला टेन्शनच नाही. काही काही तर असे बाप आहेत त्याला हे माहित नाही आपलं पोरगं कोण्या वर्गात आहे. अशी आहेत काही. ते पोरगं म्हणते काय पप्पा 12वीत गेलो मी, 8वीतच सांगतो. 12वीत गेला भाल्या तू, वा रे वा, मस्त आहे गड्या. म्हणजे हा बाप त्याचा. जास्त काळजी मायलाच असते. जशी आई लेकराची काळजी करत असते तशी संत साधकाची काळजी करत असतात.
माहित होतं, कारण महाराजांनी राजगड सोडून ते जर प्रतापगडाच्या पायथ्यावर जात असतील तर त्याला एकांतात घेऊन ठेसाचाचीच चालले होते. 6 महिन्यापर्यंत महाराजांनी दंड बैठका केल्या. असं म्हणतात की 6 महिन्याच्या कालावधीत जसा निघाला तो तिकडला, महाराजांना संदेश मिळाला तेव्हापासून त्याच्या वजनाच्या माणसाबरोबर महाराज रोज कुस्ती खेळायचे. 10-10 तास घाम गाडायचे. तेव्हा शिवाजी राजा तयार झाला ना. आपल्या गल्लीत पहा, ठेव दाढी होय शिवाजी, लाव कुकू होय शिवाजी. हा, घरोघरी 3ऱ्या घरावर एक शिवाजी आहे पा. अशी दाढी लावली त्यानं. आता सगळ्याच्या दाढ्या काही सरळ राहत नाहीत, त्याला लावा लागते डिग. त्याला म्हणतात गोंद. रामपाऱ्याच्या पायरी अंग धुतलं का पहिले डिगला. दाढी टाईट राहिली पाहिजे. ही शिवाजी दडबद्री. आणि दुसऱ्याच्या पोरी आपल्या गाडीवर फिरून फिरून येईनी कायसाठी दाड्या वागवल्या माहित आहे का? शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्व अंगावर येण्यासाठी नाही, दुसऱ्याची पोरगी आपल्या प्रेमात पडली पाहिजे म्हणून यांनी दाड्या वागवल्या. ही कशी भागे लावला आहे. आणि मग ते कानात डुलं, एवढी चंद्रकोर, आणि मग त्याच्या हातात कळ. बापाच्या पैशावर ऐस केली, स्वतःच्या पैशावर अंगावर मास नाही येत. खरा खोटा आहे? येतच नाही तुम्हाला सांगतो. हे कोण सगळे सुकडी बोंबील दिसतात ते स्वतःच्या पैशावाले आहेत म्हणून. हा, ते बापाच्या पैशावाले ते जिमला जाते. जिमला आल्यावर स्वतःच्याच आरशाच्या पुढे असं पाहिजे कुठून कट पडली. एक दिवस म्हातारा होय, तू हे सगळेच कट येणार आहेत बाहेर, काही काळजी करू नको. हा, हीच अनुकरण करतात का? 12-12 तास शिवाजी महाराजांनी कुस्ती खेळावी. आणि खान आला, खानाने शामियाना दिला. महाराजांच्या वकिलाचं नाव होतं बोकील. आणि हा या वकिलाची खासियत अशी होती, भल्या भल्याला बाजारात विकील, त्याचं नाव होतं बोकील. हा असा वकील होता. वकील गेला आणि गेल्यावर अफजल खानाने सांगितलं, महाराज काय म्हणतात ना ते, इकडे हाकला तिकडे हाकला, काय असेल ते, तो बच्चा है आपके सामने हाजिर कर देते थे, इतने दूर तक आए, डर रहा है आपसे, जब से आप इधर आए बीमार है. याला म्हणतात वकील. त्याला वाटलं शिवाजी डरता है हमसे. आता डरत होता की त्याचं भरीत करायची सामुग्री करत होता, राम जाणे. शिवाजी महाराज आजारी आहेत अशी बातमी पसरली. खानाच्या गोटात सगळी बातमी पसरली, शिवाजी बीमार है. खानाने सांगितलं, अरे बीमार काहे का है, हमसे डरता है कमबख्त, मौत को आगे देखता है तो डरता है. जे अफवा फैलवणारे होते ते म्हणले, तू हा तर असा भुगा पाळणार आहे, तू तो पक्का 7-12 जमा झालाय तू काळजीच करू नको. आणि मग खानाचा इतिहास होता तो धगा करत होता. जो राजा त्याला अमरासमोर अटपत नव्हता त्याला आलिंगन देऊन मारण्याचा इतिहास होता खानाचा. म्हणून शामियान्यात भेट ठरली. भेट अशी ठरली का महाराजांनी 4 माणसं सोबत घेऊन यावे, खानाने 4 माणसं ठेवावे. दोघांनी एकमेकावर अंगावर काही शस्त्रास्त्र घेऊन येऊ नाही. खान बसलेला आहे गुमान. खानाचे 4 माणसं आजूबाजूला आहेत. शिवाजी महाराज खानाच्या भेटीला निघालेले आहेत. हा, खानाने पाहिलं शिवाजी महाराजांकडे. महाराज आत गेले, पण शिवाजी महाराजाची खासियत होती, महाराजांची नजर कधीच खाली लावत नव्हती. जेव्हा निजामशाहीच्या काळामध्ये शहाजी राजांच्या समवेत पहिल्यांदा कर्नाटकात गेले आणि सारखे पाहत राहिले, सगळ्यांनी मुजरा केला पण राजाने मुजरा केला नाही. आदिलशाह पाहत होता, बच्चा है झुकता नहीं. काही लोक म्हणले, बच्चा है सरकार, गांव से आया है और राजधानियों को देखा नहीं. शिवाजी महाराजांनी अख्ख्या सभेत सांगितलं होतं, सब कुछ देखा है हमने, हम झुकना नहीं चाहते इसलिए झुके नहीं. तोंडाला हात लावून नेलो होतो शहाजी राजाने. घरी येऊन जिजाबाई सांगितलं, म्हणले असे संस्कार लावले तू असे. अरे भर दरबारात म्हणतो मला वाकणं माहित नाही. शिवाजी राजाला जवळ घेऊन विचारलं, म्हणले शिवाजी खरंच रे ही संस्कार दिलेत मी तुला. शिवाजी महाराजांनी बालपणात विचारलं, आई वाकायला काय हरकत नाही, तू सांग भारतवर्षातल्या सगळ्या स्त्रियांच्या पायावर वाकेल, पण ज्यांनी भारतातल्या स्त्रियांच्या इज्जत आणि आबरू लुटल्या, आपले देवळं फोडले, रक्ताचे पाठ वाहिले, असा सम्राट जरी असेल तरी त्याच्या पुढे हा शिवाजी झुकणार नाही. तू झुकायला लावशील तरी.
महाराजांना वाकणं माहीतच नव्हतं, डोळ्यात डोळे घालत होते. आणि गंमत अशी आहे, खाली मान त्याचीच जाते ज्यानं काही खायला नसलं, जे खायला नाही ते टाईट पाहतं. हा बोले आओ शिवाजी, अरे भाई बेटे के जैसे हो, गले मिलो असं म्हणता बरोबर महाराजाची उंची जरा कमी होती. कमी म्हणजे महाराज उंचच होते पण त्याच्या वेळी नव्हते, तो नाहीच होता एक्स्ट्रा एनर्जी. बूस्ट पियत असेल तो, बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी, त्यातलं असेल ते जरा जास्तच मोठं होतं. शिवाजी महाराज त्याच्या बगलात दबले आणि खानाने पहिला वार कटारीचा केला, खारकन वाजला. हा महाराज ओरडले नाहीत दगा म्हणून, महाराजांनी वाघ नख नेले होते, दिसायला अंगठी सारखे दिसायची, ओळखायला येत नव्हते, अंगठी वाटायची, असे केले काच बाहेर यायची. खानाच्या पोटाला हात घातला आणि चार 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 कापला, सगळे आतडे बाहेर आल्यावर खान म्हणला दगा, आणि मग सगळं सैन्य झुंजारलं. हा जो हात त्याच्यावर वार करतो तो त्याच्यावर वार करतो. कृष्णाजी पंत वकील होता खानाचा. शिवाजी महाराजांवर पहिला वार केला, महाराजांनी सांगितलं पंत आपण जाणे, ब्राह्मणावर शिवाजी हात उचलणार नाही, शास्त्र सांगतो तसं. दुसरा वार केला, आणखी अडवला, तिसऱ्या वाराला सांगितलं पंत शास्त्र बिस्त्र काय माहित नाही, आता शिवाजीची तलवार तोडणार नाही. तरी त्याच्या पोटातले आतडे बांधून त्याचे सैनिक न्यायला तयार झाले होते. मराठ्यांनी त्याचं मुंडकं कापलं आणि मराठेशाहीचा झेंडा रोवला. छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज की महाराजांनी मला सांगितलं होतं बुवा शेवटी 2 मिनिटं चरित्र सांगा. हा या नाही या, ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम, धन्यवाद देतो, कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. बोला. जय गजानन महाराज. जय गजानन. सोपान काका काळबांडे मधलं का आमच्यासाठी असं सत्यवाणीतून असं काही घरासाठी आमच्या जीवाला धक्का बसतो. महाराजांचं 4-5 वर्षापासून आमची सतत भेट होत आहे आणि कुठेही जरी कीर्तन असलं तर मी त्यांच्या कीर्तनामध्ये जातो. महाराजांचा एवढं म्हणजे कसं काय, आज येथे कळमे महाराजांची भेट झाली, शिवराव काकाजी आहे, शरद भाऊ काळे, योग गुरु, योगावर विषय निघाला तुमचा, मागच्या वर्षी त्यांनी सत्कार केलाय बडनेरामध्ये. म्हणजे देवालाही योगाचा ध्यास पाहिजे. आपल्या इथे उपस्थित सर्व मंडळी, गजानन संस्थेचे अध्यक्ष शिवराव साहेब, आज याच्यासाठी मी बोलत आहे. सांगतो तुम्हाला काय आहे. महाराजांचं इतकं तरी बरं झालं का माझं लेट हे झालं, म्हणजे भेट झाली. कोंडेश्वरला त्यांचं कीर्तन होतं, त्या कीर्तनात भेटीत सांगितलं होतं का मी तर बा कुवार असा, लग्न केलं नाही, मी काय तुमच्या इकडे काय पाहू, बरं झालं म्हटलं लेट झालं, नाही तर मी तुमच्यासारखं कुवार राहिलो असतो. ही पहिली भेट. दुसरी ब्राह्मणवाड्याला येते मागच्या वर्षी, यंदा आलो मी, कालेच्या दिवशी आलो होतो 5 वाजता. दुसरी भेटीत असं आहे का मुलांना कसे संस्कार द्यायचे, आईना कसे संस्कार द्यायचे, मुलांना काय खाले पाहिजे, ते कॅडबरी चॉकलेटचंही त्यांनी उदाहरण दिलं. कॅडबरी चॉकलेटमध्ये काय असते, कुरकुरे काय असते, ते मी म्हणजे 2-3 विषय याच्यापासून बंद झाले. कुरकुरे म्हणजे प्लॅस्टिक असते, थेंब असे कुरकुरे जळल्यावर थेंब काळे पडतात, प्लॅस्टिक असतात म्हणतात. महाराजांचं असं मत आहे, त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला 2-3 याच्या प्रवचनात, कीर्तनात त्यांनी चांगली माहिती दिली. आज आमची जय गजानन सेवा समिती परीक्षेची आहे, परीक्षा घेत असतो आम्ही. विजय गंतराव हे 44 जवान आता 4-5 जण 49 झाले, यांची श्रद्धांजली घ्यायची होती. त्याआधी मी जे हरिभक्त परायण विरखरे महाराज यांचे 1016 कीर्तन या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते उपजिल्हाधिकारी आहे. आज ते इथे येत होते, ते सुद्धा दवाखान्यामध्ये आहे. त्यांच्या पत्नी मरण पावल्या, ते माझे गुरु आहे.
त्यांच्याकडे बलराम पाटलांनी, बलरामजी विरखळे 1902 मध्ये पादुका प्रदान केल्या. दत्तात्रय स्वामीनारायण केदार, गजानन विजय ग्रंथ अशा 19 अध्याय 154 त्याची नोंद आहे. स्वामी दत्तात्रय नारायण केदार म्हणून त्या आईजवळ आज पादुका आहे. त्याची 23 सुद्धा झाली. माझ्याबरोबर आमचे हरिभक्त परायण प्रदीप वानखळे, आमची पूर्ण टीम आली आहे या ठिकाणी. आमच्या सेवा समितीतर्फे आज मला लोकांना जेवण सुद्धा होतं. आज त्या जवानांना काश्मीरमध्ये हल्ल्यात झालेल्या त्या 44 5 अजून मरून पावले त्यांना, आणि आमच्या त्या आई कल्पनाताई चंद्रकलाबाई विरखळे ह्या मराठा सेनापर्यंत राम राम जय गजानन या शब्दात श्वास घेतला. मराच्या आधी 8 वाजताच्या वेळेस मुलीला म्हटलं, मुलगी कल्पनाताई ती आमच्या संस्थेच्या सचिव आहे, मनाच्या म्हणजे मला माझ्या पादुकाजवळ ने. पादुका आणल्यावर आम्हाला निरोप दिले. निरोप आणताना हरिपाठ केला. हरिपाठ करायच्या आधी त्या आईचा त्यावेळेस संस्कृतमध्ये 15वा अध्याय आहे. 15वा अध्याय लोकमान्य टिळकाची सभा अक्षय तृतीयेच्या दिवशी शिवाजीच्या याच्यावरच झाली होती. तास शिवजयंती सुद्धा चांगला योग आहे. आमच्या ह्या याच्यामुळे सत्संग ध्यान बरंच मिळालं आणि मला चांगलीच मंडळी मिळत गेली. मी तर असं कोण्या महाराजले म्हटलंही नाही, म्हणजे कसं का काय पैसे घ्यान का काय म्हटलं का महाराज कधी. फक्त महाराजांना म्हटलं होतं कमी नको देता, नाराज करू नये, आपली मजा पाहिजे. आता जे सेवा समितीचे सर्व मंडळी आली, उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा शरदभाऊ काळे देतील. तत्पूर्वी श्री गिरधरपंतजी देशमुख कॅलिफोर्नियाचे संपादक योग गुरु ते श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटे या समोर. 3/2/19 रोजी या चंद्रकलाबाई विरखळेचं निधन झालं. तत्पूर्वी आपलं सावंगी येथील जिस्कार कुटुंबात 1940 मध्ये या आईचा जन्म झाला असून विरखळे कुटुंबात त्यांचा विवाह झाला. आज ते आमच्यात नाही आहे, तरी सुद्धा त्यांची श्रद्धांजली वाहण्याकरता मी श्री गिरधरपंत देशमुख यांना आमंत्रित करीत आहे. हे घे ना. हरिभक्तपरायण विद्या वाचस्पती म्हणून बैराम पाटलांच्या पोटी ते चिरंजीव जन्माला आले. वासुदेवजी विरखरे त्यांच्या घरी गजानन बाबांच्या पादुका आजही आहेत. त्यांची पत्नी चंद्रकलाबाई साहेब आणि मी नेहमी जायचो त्यांच्या घरी. तो असा दिवस उजाडला. मरणाच्या पूर्वी त्यांनी गजानन बाबाची आठवण केली, पादुका समोर मला घेऊन जा. त्या कल्पना त्यांची मुलगी तिला म्हटलं. मी जेव्हा सकाळी घरी गेलो यांनी फोन केला तर ते बाबा सांगत होते. तर त्यांच्या चरणाशी त्यांनी आपले प्राण सोडले. म्हणजे असीम भक्ती त्या गजानन बाबाची त्यांच्या कुटुंबानं केली आणि शेवटच्या क्षणातसुद्धा त्यांनी बाबांचा आशीर्वाद घेतले, त्यांच्या चरणी त्यांचा जीव सोडला. अशा त्या आदरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी चंद्रकलाबाई वासुदेवजी विरखरे यांना आपण श्रद्धांजली व्हायची आहेत. तत्पूर्वी या भारतभूमीवर जे आक्रमण झालं, ज्या पाकिस्तानने आपले दहशतवादी पाठवले, एक अब्दुल रजीद गाझी आणि एक कामरान एक बिलाल, हे 3 हरामखोर लोक जे काश्मीरमध्ये पुलगावच्या पिंगलान गावात लपलेले होते. गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांचं प्लॅनिंग होतं आणि हे CBIला पण माहीत होतं. कुठंतरी आपली यंत्रणा चुकली. ज्या ठिकाणून 25,000 सैनिक 74 गाडीमध्ये श्रीनगरला जात होते, तिथून श्रीनगर 28 किलोमीटर होतं. त्या ठिकाणी त्या पुलवामाच्या गावातून एक कार येतो, 300 किलो स्फोटक घेऊन ते उडवलं जातं. याची रेकीसुद्धा केली जातं. तो दुर्दैवी प्रकार आपल्या देशामध्ये घडला. आणि नंतर निर्णय भारत सरकारने घेतला, जेव्हा 40-42 आपले प्राण सैनिकाचे गेले. नंतर पुन्हा बॉम्ब पथक शोध एक पथक होता, ते शोधताना एक DIG ब्रिगेडियर गेला. नंतर परवाच्या रात्री 12:30 वाजतापासून चकमक सुरू झाली ते पहाटे 4 पर्यंत कालच्या, तेव्हा 4 शहीद गेले त्याच्यामध्ये. असा 49 आकडा तो होत आहे. आणि मग कुठं
भारत सरकारने निर्देश दिले सेनेला की तुम्हाला आता सूट दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलं आहे, तुम्ही तुमच्या परीने उपचार करावा. आणि मग या 90 तासामध्ये तिथे आता 3 आतंकवादी मारले गेले. आपल्याला दोघांना बाबांनी सांगितलं स्पष्टपणे, सोपान काकांनी एवढं स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला पाकिस्तान धोका नाही आहे, पाकिस्तान आपलं काहीच वागड करू शकत नाही. पण आपल्या देशाचे गद्दार लुटलेले आहेत, जे आपल्याच खातं आपल्याच नावाने बोंबलतात, अशा हरामखोरांना शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे. काश्मीरमध्ये राहून आपलंच खाऊन आपल्याच घरातल्या लोकांना सैनिकाला गोटेमार करणं, त्यांची निंदा नालस्ती करणं, एकटा शिपाई सापडला त्याला त्याची मुंडी छापून काढणं, अशा प्रकार आजपर्यंत कुठून करणारे सण आपण. 1980 ते आतापर्यंत 80,000 आपले जवान मारणे गेलेले आहेत. तुम्हाला आकडा किती वाईट वाटेल. जेव्हा उदाहरण दिलं महाराजांनी, अफजल खानाकडे 22,000 सैनिक, शिवाजी महाराजांकडे 12,000, आकडा जो ऐकतो ते आपल्याही देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1980 ते आतापर्यंत जे काही काळ झाला असेल ना, यामध्ये 80,000 आपले भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिक मारले गेलेले आहे. उरीकांड असो, बॉम्बेचा 26/11 जे चळवळ असो, की जे नेहमी बॉम्ब सोडतात, सुसाईड दस्ता असतात आणि एवढे लोक मेलेले आहे. मग कुठपर्यंत सहन करायचं, किती वर्ष सहन करायचं, आणि राजकर्त्यांनी काय करायचं. म्हणून शेवटच्या क्षणाला का होईना सरकारने त्याला स्वातंत्र्य दिलं आणि आता बंदोबस्त सुरू आहे, पूर्ण बंदोबस्त सुरू आहे, रोज बत्ती सुरू आहे, इंटरनेट बंद आहे. 4-5 दिवस तुम्हाला चांगली बातमी ऐकायला भेटेल. सगळी व्यवस्था सुरू आहे. भारतासंग खाजवणं सोपं नाही आहे, पण आपण कसं अब मारा तो मारा क्या होता या भूमिकेत ते राहते. आपण शांततावादी महात्मा गांधीच्या मार्गानं जिकडे मारता का तिकडे घाल देऊन टाकायचा, हेच केलं आपण. राज्यकर्ते बरोबर नसल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगावं लागलं. पण आता तसं नाही. आता भारतातली जनता खवळली आहे, लोक जागृत झालेले आहे, सरकारला जबाब द्यायला लागणार आहे. आता 10 मिनिटं अगोदर नालायक इम्रान खान बोलला, पंतप्रधान, हम तो चाहते ही नहीं, हम तो डायलॉग करना चाहते इंडिया गवर्नमेंट से. मूर्ख आहे. 15 मिनटं आधी मुशर्रफ नावाचा हरामखोर तो बोलला इथे, हमारा तो शहीद हीरो है, शहीद हमारा वो महबूब हमारा हीरो है, असा बोलला माजी पंतप्रधान. तो फरार आहे, तो पाकिस्तान राहत नाही. आणि हा आता इम्रान खान असा म्हणून झाला, हम तो डायलॉग करना चाहते. ही डायलॉगची वेळ आहे काय. एवढ्या वेळा शांततेचा प्रस्ताव आपण त्यांना पाठवला पाकिस्तानला, ऐकलं काय त्यांनी. आणि काय झालं की पंतप्रधान नेहरू हा जेव्हा पंतप्रधान झाला तेव्हा 47 मध्ये आर्टिकल 35 त्याला कलम 370 म्हणतात. त्या कलमामध्ये असं लिहिलेलं होतं, काश्मीरमध्ये राहणारा माणूस जमीन विकत घेऊ शकत नाही. काश्मीरमध्ये इंडियन पिनल कोड नाही आहे, भारतीय दंडविधान नाही आहे. काश्मीरमध्ये रणवीर पिनल कोड आहे, RPC. भारतामध्ये IPC आहे, इंडियन पिनल कोड. तिथे भारतीय ध्वजाचा अपमान केला तरी गुन्हा कायम होत नाही. तिथं भारताचे कुठलेच कायदे चालत नाही, तरी आपण त्याला पोसून जायलो. काय करायचं काश्मीरचं आपल्याला काय घेणं नाही. एवढे लोक आपले बर्बाद झाले, मरून झाले, तरी चालूच आहे. हे सरकारची नैतिकता चुकली आहे, सरकारची अकर्मण्यता होती, त्यामुळे आपल्याला भोगावं लागलं. पण आता ते सहन करणारे लोक जागृत झालेले आहे आणि आता पूर्ण व्यवस्था सरकारच्या हाती घेतलेली आहे, सेनेला दिलेली आहे. त्यामुळे आता पूर्णपणे बंदोबस्त होणार आहे. यापुढे तुम्हाला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारताशी गद्दारी करणारा तर कोणी असो, हिंदू असो का मुस्लिम असो, त्यांचा छडा लावायचा आहे, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. मग तो पंजाबचा मंत्री नवजोत सिद्धू कोणी असेल ना, त्याचं प्रेम असेल, इम्रान खानवर असेल मित्र, पण देशाची गद्दारी करणारा नवजोत सिद्धू त्याचंही आपल्याला मुस्काट दाबायचं आहे. म्हणून आपण ज्या शहीदांनी प्राणाची बाजी देऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं त्यांच्याप्रती आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे. ज्यांना ज्यांना गायत्री मंत्र येते त्यांना गायत्री मंत्र म्हणजे 3 वेळा आणि एक महामृत्युंजय मंत्र, या 3 आणि 4 मंत्राला आपण श्रद्धांजली देऊया. सर्वप्रथम श्रद्धांजली आमच्या आईला चंद्रकलाबाई वासुदेवरावजी विरखरे यांनी असीम आयुष्य आपल्या गजानन सेवेत दिलं. आमचे आदरणीय पितृभक्त वासुदेवरावजी विरखरे, हरिभक्तपरायण उपजिल्हाधिकारी, ज्यांनी किती कीर्तन केले, 1016. आमचे नाथपिंजऱ्यामध्ये अनेक वर्षापासून कीर्तन करतात. त्यांचे वडील बेरामजी पाटील ते नाथपिंजऱ्यामध्ये यायचे. ज्या नाथपिंजऱ्याचा मी कारभार पाहतो 30 वर्षापासून, तिथं सेवा द्यायचे. आणि मग त्यांच्या पोटी हे रत्न निर्माण झालं. ते जनार्दन स्वामी केदारजी होते, गजानन बाबाचे भक्त, SDM होते त्यावेळेस. त्यांनी म्हटलं का लग्न करू नका, तुम्हाला मुलगा होईल, कलेक्टर होईल. तसाच मुलगा झाला, वासुदेवरावजी विरखरे कलेक्टर. त्यांच्या त्या पत्नी होत्या. मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजी